हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईन पूर्व आणि राज्यसेवा पूर्व 2020 साठी उपयुक्त असणारे काही प्रश्न पाहताना आपण काय पाहणार आहोत तर आयोगाला विचारलेले काही प्रश्न, पण त्याचे अनालिसिस आपल्या या सेशनमध्ये आपण आज करणार आहोत. ओके, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा अनालिसिस कसं करायचं ते समजून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात. स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला इतर एज्युकेटरचे तसेच माझे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात, ते फ्रीमध्ये. जर अनअकॅडमी ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी रेफरल कोड टाकावा लागेल. तो जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे, तर हा रेफरल कोड टाकल्यानंतर तो प्लॅन ॲक्टिव्ह होतो. एमपीसी ट्रिक 6716. ओके, म्हणजे हे रेफरल कोड टाका, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. सोसायटी मार्फत फर्ग्युसन कॉलेज चालवलं जात होतं. या कॉलेजचे किंवा या सोसायटीचे या फर्ग्युसन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून यांची वर्णी लागली. याच वेळी त्यांनी विद्यार्थी निधी ही योजना काढली. तर ती व्यक्ती कोण? त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे, ठीक आहे. यांचं अचूक उत्तर येतं ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. हे काय आहे त्याचं अचूक उत्तर आहे, ठीक आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे. आता अचूक उत्तर, ठीक आहे. ह्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्ती कशा संदर्भात येतात तर ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी 1884 मध्ये स्थापन करण्यात आली, याच्यामध्ये स्थापनेमध्ये या लोकांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. ओके, या डेक्कन एज्युकेशन सोसायटी जेव्हा स्थापन झाली याच्यामध्ये यांचा वाटा महत्त्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. या सोसायटीच्या मार्फतच 1885 मध्ये काय सुरू केलं होतं? फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं होतं. ओके, फर्ग्युसन कॉलेज, ठीक आहे. हे फर्ग्युसन कॉलेज या सोसायटी मार्फत सुरू झालं होतं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत, ठीक आहे. हा आपला पहिला प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर एक थोडंसं महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण पाहूया. ती इन्फॉर्मेशन कशा संदर्भात आहे ते म्हणजे, आता महर्षी धोंडो केशव कर्वे आपला जो अगोदरचा प्रश्न होता याचं उत्तर होतं. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका व्यक्तीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. ती व्यक्ती म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक. ओके, पहिली गोष्ट. आणि दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे विनायक लक्ष्मण सोमन, म्हणजे जे त्यांचे प्राथमिक शाळेतले शिक्षक होते, विनायक लक्ष्मण सोमन आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. विश्वनाथ नारायण मंडलिक म्हणजे कोण? की ज्यांनी नेटिव्ह ओपिनियन सुरू केलं. काय सुरू केलं? नेटिव्ह ओपिनियन. ओके, हे लक्षात असू द्या. आणि विनायक लक्ष्मण सोमन. त्याच्यानंतर दोन गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये, एक म्हणजे विधवा विवाह उद्योजक मंडळ. ओके, आणि विधवा विवाह उद्योजक मंडळी. जर पुढं कर, याच्यामध्ये ना विधवा विवाह उद्योजक मंडळी म्हटले. विधवा विवाह उद्योजक मंडळी स्थापना कोणी केली म्हटलं तर महर्षी कर्वे येतात. 1893 त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. 2 वर्षांनी म्हणजे 1895 याचं रूपांतर नाव केलं होतं विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी, असं नावामध्ये चेंज केला होता, ठीक आहे. कोणी? महर्षी कर्वे यांनी. आता दुसरा प्रश्न राहतो याच्यामध्ये, विधवा विवाह उद्योजक मंडळ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे कोणी स्थापन केलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतंय न्यायमूर्ती रानडे. 1865. न्यायमूर्ती रानडे. फरक कळला का? न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे ज्यांना म्हणतो ते येतात. म्हणजे विधवा विवाहोद्योजक मंडळी म्हटलं महर्षी कर्वे, लक्षात घ्या, वर्ध्याला स्थापना केली होती 1893. 2 वर्षांनी त्याचं नाव चेंज केलं विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी. आणि मंडळ म्हटलं न्यायमूर्ती रानडे 1865, ठीक आहे. आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, भीमा प्रकल्पाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये उजनी हे धरण बांधण्यात आले? सोलापूरमध्ये उजनी धरण आहे डेफिनेटली, तर हे तालुका येतोय माढा, कारण सोलापूरमध्ये जवळजवळ 11 तालुके आहेत. ओके, त्या तालुक्यातला कोणत्या तालुक्यामध्ये उजनी धरण आहे असं म्हटलं तर तो माढा तालुका येतो. कोणता? माढा, ठीक आहे. सिंपलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण हा विषय घटनेच्या 7व्या परिशिष्टामधल्या कोणत्या सूचीमध्ये अंतर्भूत आहे? ठीक आहे. राज्यसूची, संघसूची, समवर्ती सूची आणि यापैकी नाही. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे समवर्ती सूची. शिक्षण म्हटलं तर तो आता कुठे येतो? समवर्ती सूचीमध्ये आहे. कारण पहिला शिक्षण हा विषय कुठं होता? राज्यसूचीमध्ये होता.
ठीक आहे. आता राज्य सूचीमधनं याला ट्रान्सफर कुठे केलं, समवर्ती सूचीमध्ये. राज्य सूचीमधनं समवर्ती सूचीमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनं नेलं, तर जो 42वी घटना दुरुस्ती होती, 42वी घटना दुरुस्ती 1976ची, या घटना दुरुस्तीनं शिक्षण हा विषय काय झालाय, राज्य सूचीतून समवर्ती सूचीत गेलाय. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न एकदम सिंपलचा आहे. जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड याची स्थापना कोणी केली, असं म्हटले. जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड, त्याचं अचूक उत्तर येतंय लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला, तर लॉर्ड रिपन यांनी केला. कोणता कायदा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा. कधी केला, मे 1882. हे इयर लक्षात घ्या आणि ही गोष्ट लक्षात असू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा, स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणी केला, लॉर्ड रिपन यांनी केला. आणि या कायद्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हटलं जातं. आणि याच्यामुळेच तुम्हाला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे जे जिल्हा लोकल बोर्ड असतील किंवा तालुका लोकल बोर्ड असेल याची निर्मिती करण्यात आली. ओके, याच्यानुसार कशामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केल्यामुळं, लॉर्ड रिपन. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष NG चंदावरकर कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, म्हणजे काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते. सिंपलचं उत्तर आहे 1900चं अधिवेशन. काँग्रेस कुठं झालं होतं अधिवेशन, लाहोर या ठिकाणी. ठीक आहे. तर एक प्रश्न इथे लक्षात राहू द्या, तो म्हणजे तर हे मराठी अध्यक्ष आहेत, पहिले मराठी, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष NG चंदावरकर, 1900 लाहोर. पुढचा प्रश्न आहे, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली, बंदी कोणी घातली, तर याचं करेक्ट उत्तर आहे लॉर्ड डफरीन. कारण काँग्रेसची स्थापना ही डफरीन यांच्या कार्यकाळातच झाली होती, तर त्यांनीच ती बंदी घातलेली आहे. ठीक आहे, सिंपलचा प्रश्न आहे. पुढचा आहे, भारतातील सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या वर्षी मतदाराचं वय 21 वरनं 18 वर्ष करण्यात आलं, म्हणजे मतदाराचं जे वय 21 वरनं 18 करण्यात आलं. तर हे केलं कोणी, राजीव गांधी सरकारने केलं. कोणी, राजीव गांधी सरकारने. आता हे लक्षात असू द्या, याच्यासाठी तुम्हाला लगेच लक्षात येणं गरजेचं आहे, ती म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती आहे, यामध्ये 61वी घटना दुरुस्ती, हे तुम्हाला या ठिकाणी समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, 61वी घटना दुरुस्ती. ही घटना दुरुस्ती किती सालाची होती, 1988 सालाची होती. आणि या घटना दुरुस्तीनंच काय केलं होतं, तर 21 वरनं 18 वर्ष वय केलेलं होतं. ओके, मग हे इम्प्लिमेंटेशन कधीपासून सुरू झालं, तर 1989 पासून या घटना दुरुस्तीचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. कारण इम्प्लिमेंटेशन तेव्हा झालं, मग ते इयर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय झालं होतं, सरकारनं काय केलं होतं, तर जे तरुण लोक आहेत त्या तरुण लोकांची मतं राजीव गांधी सरकारला जास्त मिळावी याच्यासाठी त्यांनी ही घटना दुरुस्ती केली होती. याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला दुसरा, आणखी एक गोष्ट झाली चेंजेस, तो म्हणजे जे निवडणूक आयोग होता तो सुरुवातीला 1 सदस्यीय होता. यांनी ही घटना दुरुस्ती केल्यामुळे तो निवडणूक आयोग काय झाला, 3 सदस्यीय झाला. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहाय्य करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. राजीव गांधी सरकारनंतर परत VP सिंग सरकार आलं. VP सिंग सरकारनं काय केलं, हे जे 2 निवडायचे होते ते पुन्हा काढून टाकले, फक्त 1 सदस्यीय आयोग करून ठेवला, 1 सदस्यीय. त्याच्यानंतर नरसिंहराव सरकार आलं. नरसिंहराव सरकारनं काय केलं, त्या 1 सदस्याचा पुन्हा 3 सदस्य केला, 1 सदस्याचा पुन्हा 3 सदस्य केला. आणि तेव्हापासून म्हणजे 1993 पासून जो आजपर्यंत, ऑक्टोबर 1993 पासून ते आजपर्यंत हा जो निवडणूक आयोग आहे, निवडणूक त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर 2 मदतीला आयुक्त असतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जॅक्सनच्या खुनासाठी खालीलपैकी कुणाला फाशी दिली गेली नाही. ओके, राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. जॅक्सनचा खून झाला तेव्हा अनंत लक्ष्मण खाण्यारी यांना तर डेफिनेटली फाशी दिली होती. यामध्ये कृष्णाजी गोपाळ सुर्वे यांना सुद्धा फाशी दिली आहे आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी यांना सुद्धा फाशी दिली आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की कुणाला फाशी दिली गेली नाही, तर ते उत्तर येतं दत्तात्रय पांडुरंग जोशी जे आहेत ना, यांना फाशी दिली गेली नाही. कारण हे माफीचे साक्षीदार झाले होते. काय झाले होते, माफीचे साक्षीदार. त्याच्यामुळे यांना सोडण्यात आलं, माफीचे साक्षीदार. त्याच्यामुळे यांना फाशी दिली का, नाही. सिंपलचा प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संस्थानिकांचे तनखे आणि विशेष अधिकार रद्द केले, संस्थानिकांचे तनखे आणि विशेष अधिकार रद्द केले. तर याचं उत्तर येतं 26वी. ओके, 26वी घटना दुरुस्ती. कारण तुम्हाला यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 26वी म्हटलं संस्थानिकांचे तनखे आणि
विशेषाधिकार रद्द केले. आणि दुसरी घटना दुरुस्ती होती म्हणजे 28वी. या 28व्या घटना दुरुस्तीनं जे ICS अधिकारी होते त्यांचे जे विशेषाधिकार रद्द केले, परंतु त्यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत, आता ह्या सेवा शर्ती निश्चित करण्याचा अधिकार संस्थेला देण्यात आला. ओके, ही 26 आणि 28वी घटना दुरुस्ती महत्वाची. ठीक आहे, परीक्षेत विचारलं होतं तुम्हाला संस्थानिका चेतनके कोणत्या घटना दुरुस्तीने म्हटलं, 26वी, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध खालीलपैकी कोणी जोडलाय. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे दांडेकर व्रत. आता एक लक्षात घ्या, किमान उष्मांकाशी संबंध म्हणजे असं का म्हटलं, कारण सुरुवातीला जे किमान म्हणजे दरडोई, ओके, मासिक उत्पन्न कन्सिडर करताना दरडोई मासिक खर्चाची पातळी हे दारिद्र्यानुसार किंवा कॅलरीनुसार पहिल्यांदा कोणी सांगितलं, तर PD ओझा यांनी सांगितलं होतं. PD ओझा यांनी काय केलं होतं, तर 2250 दरडोई मासिक कॅलरीचं जे लिमिट होतं तर ते 2250 कॅलरी होतं. या 2250 कॅलरीपेक्षा कमी असेल हे कन्सिडर केलं होतं. हे कॅलरीचा निकष लावला होता PD ओझा. दांडेकर व्रत त्यांनीच त्याला फरक केलेलं होते, लक्षात असू द्या. त्यामुळे दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडलाय, अचूक उत्तर येतं दांडेकर व्रत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं 2020 हे वर्ष सुशासन संकल्प वर्ष म्हणलंय. सुशासन संकल्प म्हणलं की त्याचं उत्तर येते हरियाणा. ओके, सुशासन दिवस कधी साजरा केला जातो म्हटलं की 25 डिसेंबर. केव्हापासून साजरा केला जातोय म्हटलं की 2014 पासून. आणि सुप्रशासन निर्देशांक पहिल्यांदा कधी डिक्लेअर करण्यात आले असं जर विचारलं तर ते येतात 25 डिसेंबर 2019. सुप्रशासन निर्देशांक 25 डिसेंबर 2019 पासून डिक्लेअर केले गेलेत, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आगरकरांच्या पश्चात डॅश डॅश यांनी वासुदेव पटवर्धन यांच्या सहायकार्यानं सुधारक चालवलं. तर त्याचं उत्तर येतंय सीतारामपंत देवधर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे ना तो करेक्ट आहे. ठीक आहे, आता सुधारक सुरुवात कधी केली, 1888. पण अगोदर आगरकरांकडे सुधारक नव्हतं. आगरकर म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं, एक म्हणजे 2 जानेवारी 1881 आणि दुसरी तारीख येते 4 जानेवारी 1881. 2 जानेवारी 1881 आणि 4 जानेवारी म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी 2 पत्र सुरू केली होती ती पत्रांच्या बद्दलची माहिती. आता एक लक्षात घ्या, 2 जानेवारी 1881 लोकमान्य टिळकांनी कोणतं पत्र सुरू केलं, तर ते होतं मराठा. कोणतं होतं, मराठा. आता मराठा जे होतं तर ते मराठी भाषेतून होतं का, नाही, इंग्रजीमधून होतं. काय, इंग्रजी भाषेतून. आणि याचं जे संपादक होतं तर ते कोण करत होते, स्वतः टिळक करत होते, लोकमान्य टिळक, कारण त्यांनीच ते सुरू केलेलं होतं. हे लक्षात आलं. दुसरी महत्वाची गोष्ट, 4 जानेवारी, दुसरी तारीख लक्षात घ्यायची, 4 जानेवारी. 4 जानेवारी 1881 कोणतं पत्र सुरू केलं होतं, तर ते पत्राचं नाव येतं केसरी. कोणतं पत्र सुरू केलं होतं, केसरी. आणि या केसरी जे पत्र होतं, या केसरी पत्राचं संपादक पद कोणाकडे देण्यात आलं होतं, तर ते होतं आगरकरांकडे. कोणाकडे दिलं होतं, आगरकरांकडे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. केसरी कशामधून होतं, मराठीमधून होतं आणि हे आगरकरांकडे. म्हणजे 1881 पासून जवळजवळ 1887 पर्यंत आगरकरांनी केसरी सांभाळलं. पण नंतर कसं झालं, टिळक आणि आगरकरांमधल्या झालेला वाद, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, त्यामुळं टिळकांनी काय केलं, आगरकरांनी काय केलं होतं, या केसरीचा राजीनामा दिला आणि 1888 साली सुधारक चालवलं. त्यानंतर काय झालं, 1895चा पिरियड बघा, आगरकरांचा मृत्यू. ठीक आहे, आगरकरांचा मृत्यू झाल्यानंतर हे जे सुधारक होतं तर ते वासुदेव पटवर्धन आणि सीतारामपंत देवधर यांनी चालवलं. ठीक आहे, वासुदेव पटवर्धन आणि सीतारामपंत देवधर यांनी चालवलं. ओके, समजलं सगळं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून कोणती विधानं बरोबर आहेत ते ओळखा असं म्हटलंय. ठीक आहे, फिलिप्स वक्रानुसार चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यामध्ये समप्रमाण असतं. चलनवाढीचा दर कमी असेल तर बेरोजगारीचा दर जास्त असतो आणि चलनवाढीचा दर जास्त असतो तर बेरोजगार दर कमी असतो. म्हणजे फिलिप्स वक्रानुसार दोन्ही गोष्ट. फिलिप्स वक्र म्हणजे कसं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला, हे कसं असतं, जो चलनवाढ आहे, चलनवाढीचा दर आणि चलनवाढ हे कसं असतं, बेरोजगारीच्या दराशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. इनव्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात असतं. ओके, हे बेरोजगारीचा दर, बेरोजगारी, चलनवाढ आणि बेरोजगारी. म्हणजे चलनवाढ झाली तर बेरोजगारी, चलनवाढ वाढली, चलनवाढ एकदम वाढवली, बेरोजगारीचा दर काय होणार आहे, कमी येणार आहे.
किंवा चलनवाढ जर कमी झाली तर बेरोजगारीचा दर जास्त होणार आहे। याचा अर्थ हे एकमेकांशी कसा आहे, वाईस वर्सा आहे। वाईस वर्सा म्हणजे विरुद्ध आहे। त्यामुळं फिलिप्स वक्रानुसार चलनवाढ व बेरोजगारीचा यांच्यामध्ये समप्रमाण असतं का, डेफिनेटली नाहीये, यांच्यामध्ये असतं ते व्यस्त प्रमाण असतं। ओके, फिलिप्स वक्रानुसार, आणि व्यस्त प्रमाण असतं म्हणून हे चुकीचं आहे। म्हणजे चलनवाढीचा दर जर कमी असेल तर हा बेरोजगारीचा दर जास्त असतो, आणि चलनवाढीचा दर जास्त असेल तर बेरोजगारीचा दर काय असतो, कमी असतो या पद्धत। ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, दारू म्हणजे विष असं महात्मा फुले यांचं मत होतं। ओके, दारू म्हणजे विष असं महात्मा फुले यांचं मत होतं। त्यामुळे त्यांनी पुणे महापालिकेला 18 जुलै 1880 ओके, पुणे महापालिकेला 18 जुलै 1880 रोजी पत्र लिहिलं होतं। त्या पत्राबद्दल महात्मा फुले यांची प्रशंसा कोणत्या वृत्तपत्रानं केली, तर ती केली होती ज्ञानप्रकाश। कोणतं पत्र होतं, ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने त्यांची प्रशंसा केलेली होती। ठीक आहे, हे लक्षात घ्या। आता ज्ञानप्रकाश म्हणजे कुणी सुरू केलं, कृष्णाजी रानडे। कृष्णाजी रानडे यांचं नाव लक्षात घ्या ज्ञानप्रकाश सुरू करण्यामध्ये महत्त्वाचं। त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे ज्ञानोदय। ज्ञानोदय म्हणलं की 1841-42चा पिरियड, जे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हे पत्र सुरू केलं होतं। ओके, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हे पत्र सुरू केलं होतं, ज्ञानोदय, बरोबर। ज्ञानोदय म्हणलं की पहिले जे संपादक म्हणलं की रे हेनरी व्हॅलेंटाईन, रे हेनरी व्हॅलेंटाईन। आणि ज्ञानोदय म्हणजे कसं होतं त्या पत्रानं, तर त्यांनी बरंचसं कार्य त्यांचं ज्ञानोदय वृत्तपत्राचं म्हटलं तर हे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठीच होतं। ओके, ज्ञानसिंधू म्हटलंय, ज्ञानसिंधू म्हटलं की वीरेश्वर छत्रे, हे नाव तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। ज्ञानसिंधू म्हटलं तर कोणतं नाव लक्षात येणं गरजेचं आहे, वीरेश्वर छत्रे। ओके, ठीक आहे, ओके। पुढचा प्रश्न आहे, देशी व्यापारोद्योजक संस्था कोणी स्थापन केली, देशी व्यापारोद्योजक संस्था। सिंपलचा उत्तर प्रश्न आहे, त्याचं अचूक उत्तर आहे सार्वजनिक काका, किंवा त्यांना आपण ग वा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी असंही म्हणतो, गणेश वासुदेव जोशी किंवा ग वा जोशी आपण या नावाने त्यांना ओळखतो। ओके, ग वा जोशी। ठीक आहे, हेच देशी व्यापारोद्योजक संस्था कोणी सुरू केली, तर त्यांनी सुरू केली होती। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जर तुम्हाला असं म्हटलं ऐक्यवर्धिनी सभा कोणी सुरू केली, ऐक्यवर्धिनी सभा असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, ऐक्यवर्धिनी सभा। ऐक्यवर्धिनी सभा, ऐक्यवर्धिनी सभा म्हटलं तर तुमचं नाव काय असलं पाहिजे, येस, वासुदेव बळवंत फडके। ऐक्यवर्धिनी सभा म्हटलं की तुमच्याकडे काय नाव असलं पाहिजे, वासुदेव बळवंत फडके, हे तुमचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधनं अचूक विधान ओळखा म्हटलं। 1821ला पुणे येथे संस्कृत कॉलेज सुरू झालं, बरोबर आहे। 1851ला त्या संस्कृत कॉलेजचं नाव बदलून पुन्हा कॉलेज झालं, ते पण बरोबर आहे। म्हणजे एल्फिन्स्टन यांनी हे कॉलेज सुरू केलेली होती, म्हणजे त्याला सुरुवात केली होतं। आता हे संस्कृत कॉलेज असं का सुरू केलं संस्कृत नावानंच, कारण जेव्हा मराठ्यांचा पराभव झाला होता त्यानंतर जो ब्राह्मण वर्ग होता त्या ब्राह्मण वर्गाला जवळ धरण्यासाठी लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी जे काय केलं होतं तर हे संस्कृत कॉलेज सुरू केलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न थोडंसं इंटरेस्टिंग आहे, समजून घेतलं की उत्तर लगेच कळेल। ऑल इंडिया मराठा लीग 19 डिसेंबर 1917 रोजी पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली होती। तर याच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या लोकांचा सहभाग होता, नाव काय, ऑल इंडिया मराठा लीग। ऑल इंडिया मराठा लीग म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला शाहू महाराज बरोबर आहे, भास्करराव जाधव पण येतात, श्रीपतराव शिंदे पण येतात, बाबूराव जयदे पण येतात, पण त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे येत नाहीत। कारण विठ्ठल रामजी शिंदे, आता ऑल इंडिया मराठा लीग म्हणजे ही ब्राह्मणेतरांच्या ज्या 3 संघटना होत्या, डेक्कन रयत, मराठा राष्ट्रीय संघ आणि ऑल इंडिया मराठा लीग, या 3 संघटनातली ही महत्त्वाची संघटना। आता विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संघटनेशी संदर्भात येतात, तर ती संघटना आहे मराठा राष्ट्रीय संघ, मराठा राष्ट्रीय संघ। ओके, हे लक्षात ठेवा, मराठा राष्ट्रीय संघ हा सुद्धा पुण्यात स्थापन करण्यात आला होता, ब्राह्मणेतरांच्या संघटना म्हणून या संघटनेला ओळखलं जातं। ओके, विठ्ठल रामजी शिंदे हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे। ठीक आहे, म्हणजे 5 सोडून सर्व, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर राहील। ओके, आता हा जो मराठा राष्ट्रीय संघ आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। ऑल इंडिया मराठा लीग म्हटलं की त्याच्यामध्ये बाबूराव जयदे येतात आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो मराठा राष्ट्रीय संघ होता, विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो मराठा राष्ट्रीय संघ होता याच्यामध्ये कोणते जयदे येतात, सखारामपंत जयदे येतात। कोणते जयदे येतात, सखारामपंत। म्हणजे
बाबुराव जेदे हे ऑल इंडिया मराठा लीगमध्ये आहेत आणि सखाराम पंत जेदे हे मराठा राष्ट्रीय संघमध्ये येतात. म्हणजे जेव्हा यांची जोडी लक्षात ठेवायची, कुणाची, विठ्ठलरामजी शिंदे आणि सखाराम पंत जेदे. म्हणजे परीक्षेला काय झालं होतं, डेक्कन रयत समाज जेव्हा स्थापन झाला तर तो स्थापन झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींचा वाटा होता, म्हणजे त्याच्यामध्ये वालचंद कोठारी, अण्णासाहेब लट्टे ही महत्वाची व्यक्ती होते या पद्धतीनं. ठीक आहे, येस, ओके. इथे मी दिले ऑल इंडिया मराठा लीग जी होती याच्या वतीनं जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी भास्करराव जाधव इंग्लंडला गेले होते. आणि हे जे मराठा राष्ट्रीय संघ म्हटलं मी आता 1917, त्याच्यामध्ये मी सखाराम पंत जेदे म्हटलं, बरोबर आहे का. सखाराम पंत जेदे, काशीनाथ ठकुजी जाधव, त्र्यंबक हरिवटे आणि नारायण येरवंडे आणि विठ्ठलरामजी शिंदे यांनी ही संघटना स्थापन केली होती. तसं परीक्षेला विचारलं होतं तर या संघटनेच्या बद्दल, ती संघटना म्हणजे इथं दिलेली आहे. ठीक आहे, हे म्हणजे आपली डेक्कन रयत समाजाच्या बद्दल विचारलं होतं परीक्षेला, तर ते तिथं आपण ऑलरेडी कव्हर केलं होतं. त्याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे आहेत, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, रामचंद्र बेडेकर, नारायण टिळक आणि CK बोले. ओके, 1916, कारण ही पहिली संघटना होती. त्यानंतर दुसरी संघटना मराठा राष्ट्रीय संघ होती आणि तिसरी संघटना ऑल इंडिया मराठा लीग होती. ओके, आणि याच्यानंतर आलेला ब्राह्मणेतर पक्ष जो महत्वाचा पक्ष म्हणून ओळखला जातो तो होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था संघटनांनी महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार केला. हा जो प्रश्न आहे हा म्हणजे आपण जो गाटाळ सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये दिलेल्या क्रमाने दिलेल्या संघटना आहेत ना त्या घेतलेत. याच्यामध्ये चर्च मिशनरी आहे, मुंबई बायबल आहे, स्कॉटिश मिशनरी आहे, लंडन मिशनरी आहे, अमेरिकन मिशनरी. याचं करेक्ट आन्सर येते वरीलपैकी सर्व बरोबर आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार केलेल्या संघटना कोणत्या असं जर विचारलं तर चर्च मिशनरी, मुंबई बायबल, स्कॉटिश मिशनरी, लंडन मिशनरी आणि अमेरिकन मराठी मिशन, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हटलं की 307, 713 आणि क्षेत्र किती व्यापलंय म्हटलं तर 9.36%. किती टक्के म्हणतोय ना, म्हणजे याचा अर्थ 9.36% हे आपलं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे, एक स्टेटमेंट पाहत जाऊया. ओके, म्हणजे आपल्याला त्याच्यावरनं आन्सर देता येईल. 1909च्या कायद्यानं भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमधील 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. म्हणजे 1909चा जो कायदा होता, भारत मंत्र्यांचं जे इंडिया काउन्सिल आहे याच्यामध्ये 2 लोक होती, बरोबर. ठीक आहे, KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी, डेफिनेटली बरोबर आहे. परीक्षा लक्षात ठेवा. ओके, कारण 1909च्या कायद्याच्या 2 गोष्टी, भारत मंत्र्याचं जे इंडिया काउन्सिल होतं, कोणतं, भारत मंत्र्याचं जे इंडिया काउन्सिल होतं त्याच्यामध्ये 2 लोक ॲड करण्यात आली होती. आणि जे गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ होतं, गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ होतं त्याच्यामध्ये 1 व्यक्ती ॲड करण्यात आली होती आणि ती व्यक्ती म्हणजे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. ठीक आहे, गव्हर्नर जनरल म्हणजे 2 गोष्टी, भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 सदस्य आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये 1 सदस्य नेमण्यात आला होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामुळं याचं उत्तर येते तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग 2 सदस्य कोण होते, KG गुप्ता होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये होते. आणि लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये नेमणूक झालेली व्यक्ती होती. त्यामुळे इथं तुम्हाला हे दोन्ही पॉईंट तिथं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट राहील. ओके, आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, येस. पुढचा प्रश्न आहे, शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक डॅश डॅश यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरण व तंत्रज्ञान पुरवले. ओके, याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे नानक मोटवानी. ओके, हे नानक मोटवानी राज्यसेवा पूर्व मुख्य 2016ला विचारलं होतं. नानक मोटवानी हे शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक होते आणि यांनी काँग्रेस रेडिओ म्हणजे जे 1942चं आंदोलन होतं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव येतं, जे भूमिगत रेडिओ किंवा काँग्रेस रेडिओ म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये जे नाव येतं ते म्हणजे उषा मेहता, चंद्रकांत बाबूबाई झवेरी, विठ्ठलदास झवेरी, हे झवेरी ब्रदर्स. त्याचबरोबर बाबूभाई खाकर हे एक नाव येतं त्यामध्ये, बाबूभाई खाकर, ही सर्व व्यक्तींचं त्यामध्ये योगदान आहे. तर हे लक्षात असू द्या. तर याचं मालक कोण होते, त्यांनी तंत्रज्ञ पुरवलं तर ते नानक मोटवानी. आता राहिला प्रश्न राम मनोहर लोहिया, कारण हे जे भूमिगत रेडिओ केंद्र चालवण्यात येत होती तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात येत होती तर राम मनोहर लोहिया. म्हणजे मार्गदर्शन कोणाचं होतं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे राम मनोहर लोहिया. ठीक आहे, ओके. त्यानंतर सध्या करंट रिलेटेड चर्चेत असलेली न्यूज ती म्हणजे ऑगस्ट 2020 मधली. का तर महाराष्ट्राचे नवे उपलोकायुक्त म्हणून एका व्यक्तीची नेमणूक झाली, तर त्या व्यक्तीचं नाव काय.
तर नाव आहे संजय भाटिया. महाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून त्यांची निवड झाली. आता राहिला प्रश्न दुसरा आणखी महत्त्वाचा, अरविंद मेहता. कोण आहेत अरविंद मेहता? तर जो 15वा वित्त आयोग आहे, 15वा वित्त आयोग, त्या 15व्या वित्त आयोगाचे ते सचिव आहेत. 15वा वित्त आयोग जो आहे या वित्त आयोगाचे ते कोण आहेत? सचिव आहेत. कोण? अरविंद मेहता. ठीक आहे. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हटलं NKC, अध्यक्ष म्हटलं NKC. ओके, ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि तुमचं उत्तर, आपलं उत्तर म्हणजे उपलोकायुक्त कोण असं जर विचारलं महाराष्ट्राचे, त्यांची आता ऑगस्ट 2020 मध्ये नेमणूक झाली, तर त्याचं उत्तर येते संजय भाटिया. काय उत्तर येते? संजय भाटिया. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर कोणी कार्य केलं? सिंपलच उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी कार्य केलं. कोणी कार्य केलं म्हटलं की शिवराम जानबा कांबळे. हे काय असणार आहे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, शिवराम जानबा कांबळे म्हटलं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी कोण? जनाक्का शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी कोण? तर ते येतात जनाक्का शिंदे. ओके, जनाक्का शिंदे म्हटलं की तुम्हाला एक सदन लक्षात ठेवायचं आहे. त्या सदनाला आपण काय म्हणतो? सदनाला काय म्हणतो? निराश्रित सेवा सदन. काय म्हणतो? निराश्रित सेवा सदन. म्हणजे निराश्रित सेवा सदनाच्या संदर्भात कोणाचं नाव येतं? तर जनाक्का शिंदे यांचं नाव त्यामध्ये येतं. एवढं लक्षात असू द्या. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अजित जोगी 19 मे 2020 रोजी निधन झाले. खालीलपैकी कोणत्या राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते? तर कोणत्या राज्याचे होते अजित जोगी? छत्तीसगड. कोणत्या राज्याचे होते? छत्तीसगड. कारण जे 3 राज्य 2000 साली निर्माण झाली, 2000 साली निर्माण झालेली 3 राज्य क्रमानं कशी लक्षात ठेवायची याबाबतची ट्रिक आहे. क्रूज म्हणजे CRUZ. इथं R सायलेंट ठेवलाय. R सायलेंट म्हणजे लहान घेतलाय. आता यामध्ये तुम्हाला C म्हणजे काय आहे? C म्हणजे क्रमानं कोणती झाली परीक्षेला विचारलं जातं. C म्हणजे कोणतं? छत्तीसगड. C म्हणजे छत्तीसगड. ओके, U म्हणजे काय? उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे ते उत्तरांचल नाव होतं, 2006 साली उत्तराखंड म्हटलं गेलं. आणि Z म्हणजे काय? झारखंड. ही क्रमाने निर्माण झाली. 2000 सालीच ती तिन्ही राज्य निर्माण झाली, पण त्यांचा क्रम काय असं जर विचारलं, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. तर हे पहिले मुख्यमंत्री होते छत्तीसगडचे अजित जोगी. अजित जोगी म्हणजे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना माहीत असू द्या, त्यांनी UPSC एक्झाम दिलेली होती, पास पण झालेली होती. ठीक आहे, परत ते राजकारणाकडे वळलेले. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकाबाबत खालील विधानामधून अचूक असणे. मग ओके, त्यांचा जन्म पुणे म्हटले. पुणे आहे का? नाही, चिखली या ठिकाणी त्यांचा जन्म होता. त्याच्यामुळं अचूक नसलेलं म्हणजे पहिलंच विधान हे अचूक नाहीये. ठीक आहे. चिपळूणकर व आगरकर यांच्या मदतीनं त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यस, चिपळूणकर म्हणजे कोणते? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीनं पुण्यामध्ये पुणे इंग्लिश स्कूलची स्थापना केली. डेफिनेटली बरोबर आहे. दुसरं म्हणजे त्यांनी 1895ला गोपाळकृष्ण गोखले यांच्या सार्वजनिक सभेच्या ठिकाणावरून हकालपट्टी केली होती. कुणाची केली? आता लक्षात घ्या, या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांची हकालपट्टी केली असं म्हटले. असं आहे का? नाही. सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरनं त्यांनी कोणाची हकालपट्टी केली होती? तर ते होते न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांची हकालपट्टी केली होती. म्हणून रानडे यांनी पुन्हा डेक्कन सभा नावाचा संस्था सुरू केली होती. ओके, तर हे न्यायमूर्ती रानडे यांची हकालपट्टी कोणी केली होती? तर लोकमान्य टिळकांनी केली होती सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरनं. यामुळं तुम्हाला इथं विचारलंय काय की कोणतं अचूक नसलेलं म्हणजे बरोबर नसलेलं कोण आहे? अ आणि क म्हणजे तुमचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातीभेद विवेकसार कोणी लिहिले? डॅश डॅश यांनी लिहिले. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे म्हटलं तर याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेत. रामय्या व्यंकय्या वरो आहेत, व्यंकू बाळूजी काळेवार आहेत, जया करडे लिंगू. करेक्ट आन्सर येतं तुकाराम तात्या पडवळ. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातीभेद विवेकसार हे कोणी लिहिलं म्हटलं तर तुकाराम तात्या पडवळ. तुकाराम तात्या पडवळ का महत्वाचे आहेत? तर त्यांनी एक हिंदू या टोपण नावानं लेखन केले. त्यांनी कोणतं टोपण नाव वापरलं होतं? एक हिंदू या टोपण नावाने त्यांनी काय केले? आपलं लेखन केलेलं आहे. ओके, हे लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे तुकाराम तात्या पडवळ हे कोणत्या छापखान्याचे स्वतः मालक होते? तर त्या छापखान्याचं नाव आहे तत्व विवेचक. तत्व विवेचक.
लक्ष असू द्या. आणि हे जातीवाद विवेक सार कोणाच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं, अनावरण करण्यात आलं होतं, तर ते आपले महात्मा फुले होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. एवढं हे पहिलं मग इम्पॉर्टंट आहे. आता राहिला प्रश्न रामय्या व्यंकय्या अय्यावरू आणि व्यंकू बाळूजी काळवर. हे दोघं कोण होते? तर हे होते मुंबईमधले कंत्राटदार, बांधकाम कंत्राटदार आहेत. मुंबईमधले बांधकाम कंत्राटदार होते. कोण? रामय्या व्यंकय्या अय्यावरू आणि व्यंकू बाळूजी काळेवर. ओके, मुंबईमधले जे बांधकाम कंत्राटदार होते ना. ओके, आणि यांनी काय केलेलं होतं? जो सत्यशोधक समाज आहे, या सत्यशोधक समाजाला छापकानं भेट दिला होता. सत्यशोधक समाजाला छापकानं भेट दिला होता. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. जया कराडी लिंबू हेही सत्यशोधक समाजाची जेव्हा पुण्याला मुंबईला स्थापना झाली होती, त्या स्थापनेमध्ये यांचं योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे धर्मविवेचन. पुढचा प्रश्न आहे धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर येतात. हे लक्षात ठेवा. धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ कोणाचे आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा आपण दादोबा पांडुरंग तरखडकरांना ओळखतो. आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर म्हणजे 1867 साली जो प्रार्थना समाज स्थापन झाला होता. प्रार्थना समाज. ठीक आहे, 1867. या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर येते आत्माराम पांडुरंग तरखडकर. राघव भांडारकर म्हटलं तर तुम्हाला यांचा ग्रंथ माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावरच प्रश्न विचारला होता. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण? अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण असं परीक्षेला विचारलं होतं. तर हे त्यांचं नाव येतं. किंवा वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स हा ग्रंथ कोणाचा? तर राघव भांडारकर यांचा आहे. आता बाबा पदमनजी म्हटलं की तुम्हाला एवढं माहीत असतं यमुना पर्यटन ही जी सामाजिक कादंबरी म्हणून ओळखले जातात. बाबा पदमनजी म्हणलं की तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्यांचं आत्मचरित्र. आत्मचरित्र कोणत्या नावानं होतं बाबा पदमनजी यांचं? बाबा पदमनजी यांचं आत्मचरित्र कोणत्या नावानं होतं? तर ते नाव आहे अरुणोदय. काय नाव आहे? अरुणोदय नावानं त्यांचं आत्मचरित्र होतं. आणि अरुणोदय हे एक पत्र पण होतं. अरुणोदय हे एक वृत्तपत्र पण होतं. ठीक आहे, लक्षात येते का? मी थोडं लिंक देतोय. अरुणोदय हे एक वृत्तपत्र पण होतं, कारण या वृत्तपत्रानं बातमीदार नेमण्याची प्रथा पहिल्यांदा दिली. ते त्यांचं नव्हतं. बाबा पदमनजी यांचं अरुणोदय वृत्तपत्र नव्हतं. अरुणोदय नावाचं एक वृत्तपत्र पण आहे आणि त्यांनी काय केलेलं होतं तर बातमीदार नेमण्याची प्रथा नेमली होती. बातमीदार जे नेमायचे आहेत तर ती प्रथा त्यांनी नेमली होती. बातमीदार नेमण्याची प्रथा ही ह्यांच्यामुळं आली. कोणामुळं? तर अरुणोदय पत्रामुळं प्रथा. ठीक आहे, मग माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे हे अरुणोदय कोणी सुरुवात केली होती? अरुणोदय वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती? हॅशटॅग टाकायचं, अरुणोदय म्हणायचं आणि नाव लिहायचं. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आय होप हे तुमचं ऑल क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली? गुलामगिरी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली असं म्हटले. ठीक आहे, सिंपलचा प्रश्न आहे. येस, सिंपलचा प्रश्न आहे. गुलामगिरी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली? ऑप्शन दिलेत कृष्णराव भालेकर, रामय्या व्यंकय्या अय्यावरू, नारायण मेघाजी लोखंडे आणि सदाशिवराव गोवंडे. ठीक आहे, आता गुलामगिरी पुस्तक म्हटलं याची द्वितीय आवृत्ती म्हटलं की रामय्या व्यंकय्या अय्यावरू ही व्यक्तींनी काढलेली होती. ही लक्षात असू द्या. रामय्या व्यंकय्या अय्यावरू म्हणजे कंत्राटदार होते, हे आपण मगाशीच पाहिलं. पुण्यामध्ये 1911 साली सत्यशोधक समाजाचं हे जे पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. म्हणजे तुम्हाला सत्यशोधक समाजाची जी अधिवेशनं झाली तर पहिलं अधिवेशन होतं पुण्याला. ओके, त्याचे अध्यक्ष होते रामय्या व्यंकय्या अय्यावरू. दुसरं अधिवेशन झालं 1912ला, ते कुठं झालं होतं? नाशिकला झालं होतं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर संतूजी लाड किंवा डॉक्टर संतू लाड यांच्याबद्दल लक्षात ठेवताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. यांचं योगदान सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये पण येतं. पण जी 18 ऑक्टोबर 1906ला डिप्रेस क्लास मिशन सुरू केलं होतं विरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी, तर त्या डिप्रेस क्लास मिशननं जो परळ येथे दवाखाना काढला होता त्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली होती डॉक्टर संतू लाड.
तिसरं अधिवेशन कुठं झालं होतं? ठाण्याला झालं होतं 1913ला. ओके, ठाणे येतं. आणि चौथं अधिवेशन कुठं झालं होतं? तर ते झालं होतं 1914ला. ते झालं होतं सासवडला. कुठं झालं होतं? सासवडला. तर हे त्याचा क्रम आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण कोण राहिले होते त्या संदर्भामध्ये दिलेला. ठीक आहे, 1911, 12, 13 आणि 14. ओके, लक्षात असू द्या. तर रामय्या व्यंकय्या येवरू यांनी गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती काढली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित झाला. हा ग्रंथ प्रकाशित होण्यासाठी कोणी मदत केली? सिंपल आहे, मोरो विठ्ठल वाळवेकर. मोरो विठ्ठल वाळवेकर. पुढचा प्रश्न आहे, आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा आत्मचरित्र कुणाचं आहे? सिंपल आहे, पंडित रमाबाई रानडे. म्हणजे न्यायमूर्ती रानडे जे होते, न्यायमूर्ती रानडे किंवा त्यांना आपण काय म्हणतो महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी यांचं ते आत्मवृत्त आहे. रमाबाई रानडे यांचं काय नाव आहे त्याला? तर आमच्या आयुष्यातील काही आठवणी. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाच्या निवडीचा छापले जात होते? हायकोर्टाचे जे दाखले होते, दाखले हायकोर्टाचे जे निकाल होते ते छापले जात होते. लक्षात ठेवा, नेटिव्ह ओपिनियन. विश्वनाथ नारायण मंडलिक. काय म्हटलं जातं त्यांना? विश्वनाथ नारायण मंडलिक हे त्याचे संपादक होते. विश्वनाथ यांनी सुरू केलं होतं नेटिव्ह ओपिनियन. आणि हे जे अरुणोदय म्हटलं तर लक्षात राहू द्या, बातमीदार नेमण्याची प्रथा. अरुणोदय म्हटलं बातमीदार नेमण्याची प्रथा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1912 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीनं कोण गेल्या होत्या? काशीबाई कानेटकर. कोण गेल्या होत्या? काशीबाई कानेटकर गेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन डॅश मध्ये कोल्हापुरात गडकऱ्यांचा उठाव झाला होता. गडकरी उठाव म्हटलं की परीक्षा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये पण विचारले, बऱ्याच गोष्टीमध्ये पण याबद्दल विचारले. गडकरी यांचा उठाव म्हटलं तर 1844 हे लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. ओके, 1844. आता ब्रिटिशांनी जेव्हा हस्तक्षेप म्हणजे इंग्रजांचा हस्तक्षेप जेव्हा सुरू झाला होता कोल्हापूर संस्थानात, कशावरनं केला त्यांनी? तर त्यांनी काय केलं होतं, एक जो दिवाण नेमला होता, दिवाणाचं नाव काय, त्या दिवाणानं काय केलं होतं, त्या गडकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या. तर त्या दिवाणाचं नाव होतं दाजी कृष्ण पंडित. जो तिथला दिवाण होता त्यानं दाजी कृष्ण पंडित. त्यामुळे जे चिडलेले गडकरी होते तर त्यांनी काय केलं तर तिथं उठाव केला होता 1844 मध्ये. मग या उठावामध्ये कोणते महत्वाचे लोक किंवा कोणत्या महत्वाच्या व्यक्ती अग्रेसर होत्या? त्यामध्ये पहिलं नाव येतं सुभाना निकम. काय नाव आहे? सुभाना निकम. दुसरं नाव येतं रामजी सबनीस. तिसरं नाव येतं दिनकर गायकवाड. अलग लक्षात. गडकऱ्यांचा उठाव जो झाला 1844ला, तर हे दिवाण नेमले होते दाजीकृष्ण पंडित. यांनी काय केलं होतं तर ह्या गडकरी जे होते कोल्हापूरचे त्यांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या. त्यामुळे हे उठावकर्तेमध्ये महत्वाची लोक कोण येतात तर ही 3 नाव नेतृत्व करणार. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचं नाव काय होतं? ओके, मिस क्लार्क वसतिगृह. धारासना सत्याग्रह हे अत्यंत हृदयद्रावक घटना होती असं कोणी म्हटलं तर पत्रकार वेब मिलर. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण यांनी ते वृत्तांकन एवढा भारी केलं होतं की याची पूर्ण जगान दखल म्हणजे बऱ्याच लोकांनी दखल घेतली होती, म्हणून हे जास्त चर्चेत होतं. ओके, धारासना सत्याग्रह म्हटलं की कोण चर्चेत येतात तर सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, वायव्येकडील प्रांतासाठी अहमदाबाद येथे महसूल मंडळाची स्थापना कोणी केली? विल्यम बेंटिक. अहमदाबाद वायव्य प्रांतासाठी अहमदाबाद महसूल मंडळ म्हटलं विल्यम बेंटिक. हे काय आहे त्याचं अचूक उत्तर आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. विल्यम बेंटिक. सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं? विल्यम बेंटिक. सेशन जज किंवा सेशन कोर्ट हे जे स्थापना केली विल्यम बेंटिक. सती प्रतिबंधाचा कायदा जो 1829 साली करण्यात आला त्याचे उत्तर काय येतं? विल्यम बेंटिक. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीनं राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती? तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती येते जगन्नाथ शंकर शेट. ओके, जगन्नाथ शंकर शेट यांची सही होती. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे काय तुमचं अचूक उत्तर आहे. ओके, जगन्नाथ शंकर शेट यांची त्यामध्ये सही होती, हे लक्षात असू द्या. खालील विधानातून योग्य विधान निवडा म्हटलंय. ठीक आहे,
दिले काय तुम्हाला दादरा नगर हवेली व दमन दीव केंद्रशासित प्रदेशाचा विलिनीकरण विधेयक 2019 यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 9 डिसेंबर 2019 बरोबर आहे. ओके. आणि संख्या 9 झाली नाही, पहिली 8 झाली. संख्या किती झाली? 8. आता का सांगतो तुम्हाला, कारण 31 ऑक्टोबर 2019 त्याच्यामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश तयार झालं, संख्या 9 झाली. आणि त्यामधून आता काय झाले, दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांचं मिक्स केले, त्याच्यामुळे 9चं काय झाले, 8 झाले. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर. दादरा नगर हवेली भारतीय संघराज्यात कधी समावेश करण्यात आला? 10व्या घटना दुरुस्तीनं. ओके. आणि दमन दीवचा कधी करण्यात आला? 11व्या घटना दुरुस्तीनं. ठीक आहे, सिंपलच आहे. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? उत्तर येतं 3 महिने. किती काळ म्हटलं की 3 महिने, हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगा एवढा होता? कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगा एवढा होता? डेफिनेटली गॅमा किरण. गॅमा किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगा एवढा होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ओके, एवढं लक्षात घ्या. आता गॅमा किरण म्हटल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात राहू द्या. अल्फा किरण, एखाद्या मूलद्रव्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यामधून जर अल्फा किरणांचं निर्गमन झालं तर त्याच्यामध्ये जो अणुअंक आहे, अणुअंक, आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे अणुवस्तुमानांक, याच्यामध्ये काय फरक पडतो? प्रश्न लक्षात आला? एखाद्या मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यामधून अल्फा किरणांचं निर्गमन झाल्यास अणुअंकामध्ये काय फरक पडतो? जेव्हा अल्फा किरणांचं निर्गमन होतं तेव्हा अणुअंक 2 न कमी होतो, अणुवस्तुमानांक 4 न कमी होतो. जेव्हा बीटा किरणांचं निर्गमन झालं तेव्हा काय होतो? हा अणुअंक 1 न वाढतो, अणुवस्तुमानांकामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि जेव्हा गॅमा किरणांचं निर्गमन झाल्यास, ओके, एका किरणोत्सर्गी मूलद्रव्यामधून, तर याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या किरणांची पेनिट्रेटिंग पॉवर ही सर्वाधिक जास्त असते, म्हणजे भेदन शक्ती जास्त असते? तर ती गॅमा किरण असते. भेदन शक्ती सगळ्यात जास्त कोणाची असते? गॅमा. मग गॅमा नंतर बीटा, बीटा नंतर काय येणार? अल्फा. याच्या उलट कोणत्या किरणांची आयनन शक्ती सर्वाधिक जास्त असते, म्हणजे आयोनायझेशन पॉवर ही सगळ्यात जास्त असते? तर ते येतं अल्फा, मग बीटा, मग गॅमा. म्हणजे अल्फा किरणांची जी आयनन शक्ती असते ती सर्वाधिक जास्त तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे इसवी सन ओके. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, तो म्हणजे 39वा प्रश्न. इसवी सन 1897 मध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर आयोग नेमण्यात आला, बरोबर आहे. वेल्बी त्या कमिशनचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना वेल्बी आयोग, बरोबर आहे. आयोगावर सदस्य म्हणून दादाभाई नौरोजी यांची नेमणूक झाली, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये सगळी विधानं काय आहेत? बरोबर आहेत. चुकीचं काय आहे? चुकीचं यामध्ये काहीच नाही आहे, सर्व विधानं बरोबर आहेत. आता दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं? आर्थिक राष्ट्रवादाचं जनक म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं? आर्थिक राष्ट्रवादाचं जनक. ओके. कारण त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव काय येतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. काय नाव येतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ कुणाचा जर म्हटलं तर तो येतो दादाभाई नौरोजी यांचा, अनब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे दादाभाई नौरोजींचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, ते म्हणजे भारतीय रेल्वे ब्रिटिशांसाठी दुभती गाय किंवा दुधारू गाय होती. भारतीय रेल्वे काय म्हटलं होतं? भारतीय रेल्वे ब्रिटिशांसाठी दुभती गाय किंवा दुधारू गाय होती. दुभती गाय किंवा दुधारू गाय होती, हे कोणी म्हटलं होतं? तर हे सुद्धा दादाभाई नौरोजी यांचंच ते स्टेटमेंट आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ओके. दुसरं महत्वाचं, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. असं एक म्हटलं, ह्याच्यामध्ये 2 वाक्य येतात, ते कव्हर करू. आर्थिक राष्ट्रवादाचा जनक आपण आता जस्ट पहिले दादाभाई नौरोजींना म्हटलं, पण असं जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण? तर त्याचं नाव लक्षात ठेवा, रामकृष्ण विश्वनाथ. महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण? रामकृष्ण विश्वनाथ, हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थतज्ञ यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या ज्या आर्थिक हलाखीची कारणं म्हणजे अवास्तव जमीन महसूल आणि कालव्याकडे सरकारचं दुर्लक्ष हे सांगितलं होतं. तर ते कोण अर्थतज्ञ होते? रोमेशचंद्र दत्त. ठीक आहे. आता
कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण होते, तर यांनी अर्थशास्त्र हा जो शब्द अर्थशास्त्र शब्द मराठीमध्ये रुजू केला किंवा त्याला रुळवला किंवा त्याला फेमस केला असं आपण म्हणतो, तर हे यांनी केला, रूढ केला. अर्थशास्त्र शब्द मराठीमध्ये कोणी रूढ केला? कृष्णशास्त्री चिपळूणकर. कारण 1855 मध्ये त्यांचा जो ग्रंथ होता त्याचं नाव आहे अर्थशास्त्र परिभाषा. काय ग्रंथाचं नाव होतं? अर्थशास्त्र परिभाषा हा त्यांचा ग्रंथ आहे. कोणाचा? कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा अर्थशास्त्र परिभाषा. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके. हरिकेशवजी यांचा पण देश व्यवहार व्यवस्था नावाचा ग्रंथ होता, ते होतं. ओके, रोमेचंद हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1861 साली भारतातील दुसरी कापड गिरणी डॅश डॅश येथून सुरू करण्यात आली. अचूक उत्तर येतं अहमदाबाद. दुसरं लक्षात ठेवा, कानपूर म्हणजे 1862 कापड गिरणी सुरू झाली होती. नागपूर 1877 टाटांनी सुरू केलेली एम्प्रेस मिल. टाटांची कोणती मिल म्हटलं जातं? एम्प्रेस मिल. हे लक्षात ठेवा. एम्प्रेस मिल टाटाने सुरू केलेली, हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पहिली कंपनी मग कोणी, दुसरी म्हणतोय ना आपण, पहिली कोणी सुरू केली होती? पहिली जे म्हटलं तर त्याचं अचूक उत्तर येतं कावसजी दावर. काय येतं? कावसजी दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी म्हणजे भारतातली पहिली कापड गिरणी म्हणून त्याला ओळखलं जातं, कावसजी दावर. कोणती सुरू केली होती? नाव काय होतं? बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग कंपनी. नाव काय होतं? बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग कंपनी हे त्याचं नाव होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्तमानावरून वृत्तपत्र ओळखा. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान यांच्याकडे जातो. भारतातील प्रथम रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याची बातमी या पत्रामध्ये चाक्या मसोबा या शीर्षकांतर्गत छापून आली. कोणत्या शीर्षकांतर्गत? चाक्या मसोबा. आन्सर येते ज्ञानोदय. ओके, म्हणजे मराठी अंक. आता ह्या ज्ञानोदयाचा मराठी अंक सुद्धा निघाला होता आणि हा मराठी अंक कुणी काढला होता? तर त्याचं नाव आहे शाहू कुकडे. काय नाव आहे? शाहू कुकडे यांनी या ज्ञानोदयचा मराठी अंक काढला होता, शाहू कुकडे. हे लक्ष असू द्या. आता याच्यामध्ये त्यांनी नकाशे पण छापले होते ह्या ज्ञानोदय पत्रामधून. म्हणजे 1842 साली आशिया खंडाचा नकाशा छापला होता. 1842 साली ज्ञानोदयमधून आशिया खंडाचा नकाशा छापण्यात आला होता. 1851चा जो पिरियड आहे त्याच्यामधून युरोपचा नकाशा छापलेला आला होता. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एवढ्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. 1857चा जे उठाव झाला याचा सुद्धा उठाव मराठीच्या पत्रामधून छापले जात होते. ज्ञानप्रकाश म्हटलं कृष्णाजी रानडे, ज्ञानसिंधू म्हटलं तर वीरेश्वर छत्रे, प्रभाकर म्हटलं बहुमहाजन. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या पत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली? अरुणोदय. ओके, अरुणोदयाने सुरू केलेली होती, ही लक्षात घ्या. ठीक आहे. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केलं होतं 1866 मध्ये आणि ते किती वर्ष चाललं? 45 वर्ष चाललं होतं. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके 45 वर्ष चाललं होतं. 1911 हे पत्र बंद करण्यात आलं होतं. ओके, हे लक्षात घ्या. नेटिव्ह ओपिनियन यांनी हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी हे सुरू केलं होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि 19 हे आपलं सगळं समज. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. खालीलपैकी विधानामधून कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. ठीक आहे. डेक्कन रयत संघाची स्थापना 1916 मध्ये झाली. बरोबर आहे. पहिली ब्राह्मणेतरांची पहिली महत्त्वाची संघटना म्हणून ओळखलं जातं. या संघटनेचं मुखपत्र अण्णासाहेब लट्टे आणि वालचंद कोठारी यांनी 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे सुरू केलं. डेक्कन रयत नावाचं पत्र, हे सुद्धा बरोबर आहे. या पत्राला आर्थिक मदत सयाजीराव गायकवाडांनी केली. चुकीचं आहे. या पत्राला मदत केली होती शाहू महाराजांनी. कुणी मदत केली होती? शाहू महाराजांनी. हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा. सन 1900 मध्ये दीनबंधू बंद झाल्यानंतर भास्करराव जाधव यांनी मराठा दीनबंधू सुरू केलं. बरोबर आहे. मराठा दीनबंधूच्या पहिल्या पानावरती विद्युत मागासलेल्या सर्व लोकांकरता असे शब्द होते, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. भास्करराव जाधव त्यांचं पुस्तक फक्त लक्षात ठेवा, बाकी महत्त्वाचं आहे. घरचा पुरोहित. भास्करराव जाधव म्हटलं घरचा पुरोहित, हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक होतं. आता हे जे मराठा दीनबंधू होतं याच्यामध्ये लेख हे जे शिवराम जन्मा कांबळे ना यांचे लेख होते, हे लक्ष असू द्या. दीनबंधू कोणाचा आहे? कृष्णराव भालेकर. बरोबर. दीनबंधू सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून. पण मराठा दीनबंधू म्हटलं भास्करराव जाधव. हे लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं.
पुढचा प्रश्न आहे, विदर्भातल्या अकोला अमरावती विभागामध्ये सत्यशोधक चळवळ कोणी रुजवली? कृष्णराव भालेकरांनी. कारण हे रामय्या व्यंकय्या अय्यंगार आणि हे व्यंकू बाळोजी काळेवार हे जे म्हटलं बांधकाम कंत्राटदार मुंबईमधले होते आणि संतोषजी लाड म्हटलं डॉक्टर संतू लाड यांचं तर कार्य आपण ऑलरेडी कव्हर केलेलं होतं. त्याच्यामुळं कृष्णराव भालेकर हे काय आहे तुमचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशनच्या कोणत्या सभेमध्ये बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं, जर देवानं अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही. ती दुसरी सभा होती. ओके, कारण हे अगोदर आपण पाहिले 1911, 1912, 1913 डिप्रेस क्लासेस मिशन म्हणतोय. ठीक आहे, डिप्रेस क्लासेस मिशन आहे ना. ओके, डिप्रेस क्लासेस मिशन म्हटल्यानंतर 1906ला स्थापना आहे डिप्रेस क्लासेस मिशनची, म्हणजे 18 ऑक्टोबर 1906ला स्थापना आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये 1907ला पहिली परिषद झाली, 1908ला दुसरी झाली, 1909ला तिसरी झाली आणि 1910ला चौथी झाली. बरोबर. यातली पहिली परिषद कुठं झाली होती तर ती सुरतला झाली होती. ठीक आहे. दुसरी परिषद कुठं झाली होती तर ती चेन्नईला झाली होती डिप्रेस क्लासेस मिशनची. तिसरी परिषद कुठं झाली होती तर ती लाहोरला झाली होती 1909ला आणि चौथी परिषद कुठं झाली होती तर ती मद्रासला झाली होती. तर यामधली जी दुसरी सभा आहे म्हणजे 1908ची चेन्नईला झालेली परिषद होती, याच्यामधून लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही. पुढचा प्रश्न आहे, रुपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, पेटी फंड यासारख्या फंडाशी संदर्भात विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे म्हटलं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न कुठून प्रकाशित केला हे लक्षात असू द्या. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. आता हा ग्रंथ त्यांचा आहे, तो कुठून प्रकाशित केला? 1933 साली. कुठून प्रकाशित केला म्हटलं की कोल्हापूर, हे लक्षात घ्या. कोल्हापूरहून त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला होता. पुढचा प्रश्न आहे, 1928 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नेहरू कमिटीमध्ये 1928 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नेहरू कमिटीमध्ये मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते. तर त्याचे सेक्रेटरी कोण होते? सिंपल आहे, जवाहरलाल नेहरू होते. लक्षात घ्या, मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते, नेहरू रिपोर्ट जो म्हणतो आपण, आणि सचिव कोण होते किंवा सेक्रेटरी कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते. MR जयकर म्हणजे कोण आहेत तर हे हिंदू महासभेच्या संदर्भात येतात. लक्षात असू द्या. कॉर्नवेलिसने प्रत्येक जिल्ह्याचा आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? दरोगा. ओके, ह्याच्यामध्ये लक्षात द्या, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती 1772 मध्ये करण्यात आली होती आणि कोण होतं? वॉरेन हेस्टिंग यांनी केलेली आहे. वॉरेन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली आहे. उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर जो म्हणतो, हे पद कुणी निर्माण केलं? डेप्युटी कलेक्टर हे पद कुणी निर्माण केलं असं जर म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करून, कशाची तुलना केली आहे? जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी केली आहे आणि त्याच्या पाठीवर भारत सरकार रूपी हत्ती आहे अशी केली होती. ओके, राज्यसेवा मुख्य 2017ला हा प्रश्न विचारला होता, जिल्हाधिकाऱ्यांची तुलना. आता याचे ऑप्शन बघितले, वॉरेन हेस्टिंग आणि इतर सर्व. याचं करेक्ट उत्तर येतं ते म्हणजे रॅमसे मॅकडोनाल्ड. ओके, रॅमसे मॅकडोनाल्ड हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, कारण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची तुलना कासवाशी करून पाठीवर भारत सरकार रूपी हत्ती आहे अशी केली होती. रॅमसे मॅकडोनाल्ड म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येणं गरजेचं आहे, ती म्हणजे जातीय निवाडा. कोणती गोष्ट? जातीय निवाडा. जातीय निवाडा म्हटलं की त्याची तारीख परीक्षेला दोनदा परीक्षेला प्रश्न विचारलाय. ती तारीख येते 16 ऑगस्ट 1932. 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा म्हटला की याची ही तारीख लक्षात घ्या. आता हे एवढं आलं, याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल याच्यामध्ये, तर दुसरं म्हणजे इथं जिल्हाधिकाऱ्याची तुलना असा शब्द दिलाय आणि इथं वॉरेन हेस्टिंग दिलंय. कारण जिल्हाधिकारी हे पद आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे कोणी निर्माण केलं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर येते वॉरेन हेस्टिंग. 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंगनं जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलेलं होतं. म्हणजे तुम्ही आता MPSCचा अभ्यास करताय, बरोबर? मग MPSCचा अभ्यास करताय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पद, ज्या पदासाठी तुम्ही जास्त फोकस करता ते म्हणजे उपजिल्हाधिकारी पद. ते पद म्हणजे कोणतं? उपजिल्हाधिकारी. की बरेचसे MPSC करणारे विद्यार्थी ज्यांचं हायेस्ट लेवल हे इथंपर्यंत राहतं. उपजिल्हाधिकारी म्हटल्यानंतर या पदाची निर्मिती कोणी केली तर विल्यम बेंटिक. या पदाची निर्मिती कोणी केली? विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी त्या पदाची निर्मिती केलेली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या पॉईंटमधून हे एवढे ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम नगरपालिकांच्या सत्ता, अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे? प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य 2017ला.
दिलंय काय, नगरपालिकांच्या सत्ता अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे. प्रश्न जर नीट बघितला तुम्हाला लगेच उत्तर कळतं. ओके, ते म्हणजे 243W. 243W. आता हे आर्टिकल तुम्हाला इथं लगेच कळून जातं. ओके, आता हे कसं काय तुम्ही म्हणाल, तर तुम्हाला लक्षात घ्या, कारण जी 73वी घटना दुरुस्ती आहे, कोणती घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती म्हटलं 1992 सालची, त्या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल जर म्हटलं तर 243 ते 243 ओ पर्यंत येतात. 243 ते 243 ओ पर्यंत येतात. परंतु हे जे आर्टिकल येतं हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार येतं, तर ती घटना दुरुस्ती येते 74वी. कोणती येते, 74वी घटना दुरुस्ती. आलं लक्षात, 74वी घटना दुरुस्ती म्हटलं मी, म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीनुसार 243W या आर्टिकलनुसार जे आपण 12वं परिशिष्ट म्हणतो, 12वं परिशिष्ट म्हणतो, हे 12वं परिशिष्ट ऍड करण्यात आलेलं होतं. 12वं परिशिष्ट. ओके, तर ते येतं 243W, हे त्याचं अचूक उत्तर येतं. ते 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींच्या अधिकारां जबाबदाऱ्या म्हटलं तर त्याच्या संदर्भात आर्टिकल येतं 243G. हे लक्षात राहू द्या, हे परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर येते पण हे क्रमांक 1. मग प्रश्न असा उरतो 73व्या घटना दुरुस्तीनुसार, म्हणजे ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे, या 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल ऍड करण्यात आलं, म्हणजे भाग कोणता ऍड करण्यात आला. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 73 म्हटलं की राज्यघटनेमध्ये भाग म्हणतोय, भाग 9 येतो, आणि 74वी घटना दुरुस्ती म्हटलं भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलेला भाग होता 9A. 9A, कारण 9B जो भाग आहे भारतीय राज्यघटनेमधला 9B जो भाग आहे, तर तो कोणत्या घटना दुरुस्तीनं ऍड करण्यात आलाय, 9B. 9B म्हटलं तर ती येते 97वी घटना दुरुस्ती, जी सहकार क्षेत्राच्या संदर्भात येते, 2011 साली झालेली घटना दुरुस्ती, त्यांना ऍड करण्यात आला. ओके, तर एवढं मिनिमम तुम्हाला माहिती असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे पुढचा, तो म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत दाद मागता येते आणि ती कोणाकडे. हा सुद्धा राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. तर ती दाद कोणाकडे मागता येते, तर लक्षात राहा, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 बरोबर 30 दिवसांच्या आत. आणि कुणाकडे मागता येते, तर विभागीय आयुक्ताकडे ती दाद मागता येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील डॅश डॅश ही एकमेव दुवा आहे. ठीक आहे, विभागीय आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती. डेफिनेटली लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या. 73 आणि 74 घटना दुरुस्तीमधली दुवा म्हटलं तर जिल्हा नियोजन समिती, कारण जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार म्हटलं की 74वी येते, पण दुवा म्हणून कार्य करताना दोन्हीमध्ये करते. ओके, जिल्हा नियोजन समिती याचा अर्थ आर्टिकल कोणतं, 243ZD. जिल्हा नियोजन समिती म्हटलं 243ZD, कारण 243ZE ही महानगर नियोजन समितीच्या संदर्भात येतं. कुठली समिती, महानगर नियोजन समिती. ओके, महानगर नियोजन समिती, हे लक्षात घ्या. जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती, डेफिनेटली आन्सर 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तसंच केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणा करण्यात आली. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सिंपलचा आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, जेव्हा 1772 मध्ये म्हणजे 73च्या पिरियडमध्ये वॉरेन हेस्टिंग होता पदावर त्यावेळी. ठीक आहे, आता या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार महत्वाची गोष्ट काय, असं जर तुम्हाला विचारलं तर जो बंगालचा गव्हर्नर होता, ओके, काय लक्षात घ्यायचं परीक्षेसाठी, बंगालचा गव्हर्नर. ठीक आहे, बंगालचा गव्हर्नर हा काय झाला, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. लक्षात येते, बंगालचा गव्हर्नर हा काय झाला, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. कोणत्या, 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार. मग मी असं म्हटलं, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला, प्रश्न समजतोय. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं हॅशटॅग बंगालचा गव्हर्नर जनरल असं म्हणायचं, बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि पुढे उत्तर द्यायचं. ठीक आहे, हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे? हा, राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. पवना पारस, जामखंडे कोयना, जामखंडे चळकेवाडी, चळकेवाडी डहाणू. अचूक उत्तर येतं पवन ऊर्जा केंद्र, जामखंडे चळकेवाडी. सिंपलच आहे. पुढचा आहे, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? हा सुद्धा PSI मुख्यालाच विचारला होता 2017मध्ये. बॉक्साईट, मॅंगनीज, तांबे आणि सोने. उच्च दर्जाचं लोखंड म्हणतोय, डेफिनेटली तुमचं उत्तर असणार आहे मॅंगनीज. डेफिनेटली कोणतं उत्तर असणार आहे? मॅंगनीज. मॅंगनीजचा उच्च दर्जाचं स्टील, पोलाद, लोखंड निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. ओके. मॅंगनीजच्या उत्पादनामध्ये आता दोन गोष्टी आता लक्षात घ्या, लक्षात ठेवा. मॅंगनीजच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रात किती टक्के वाटा भारताच्या? मॅंगनीज उत्पादन म्हटलं की 40%. ओके, लक्षात राहू द्या. आता मॅंगनीजचे उत्पादन म्हटलं की महत्त्वाचे जिल्हे कोणते? कसं लक्षात ठेवणार? महत्त्वाचे जिल्हे महाराष्ट्रातले मानसीचं बंड असं लक्षात ठेवायचं. मानसीचं बंड म्हणजे कसं? तर आता याच्यामध्ये नागपूर, सिंधुदुर्ग आणि भंडारा. सी म्हणजे सिंधुदुर्ग, मा म्हणजे मॅंगनीज, न म्हणजे नागपूर आणि बंड म्हणजे भंडारा. म्हणजे सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर असं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. ओके, मानसीचं बंड. आता बॉक्साईड म्हटलं तर कोकणाकडच्या भागामध्ये सगळे पाहायला मिळतात. विदर्भाच्या साईडला नाही पाहायला मिळत, कोकणातल्या भागामध्ये. आणि बॉक्साईड म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा जर विचारला तर तो येतो कोल्हापूर. कोणता जिल्हा येतो? कोल्हापूर. ओके, हे लक्षात राहा. म्हणजे वर जे ठाण्यापासून पालघरपासून ते खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत हे सर्व जिल्ह्यामध्ये बॉक्साईट पाहायला मिळतं. सर्वाधिक जास्त महत्त्वाचा जिल्हा विचारलं तर तो कोल्हापूर. याच्यावर MPSCने प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारनं कीचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात कीचक कोणाचं प्रतिनिधित्व करत होता? सिंपलचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन 1905-6ची गोष्ट. जॅक्सनच्या खुनासाठी खालीलपैकी कोणाला फाशी दिली नाही? ठीक आहे, अनंत लक्ष्मण. आता लक्षात घ्या, जॅक्सनचा खून कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कॅनरी त्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती होती. परंतु प्रश्न काय विचारलाय? कुणाला फाशी दिली गेली नाही. तर आता याच्यामध्ये अनंत लक्ष्मण कॅनरी यांना तर फाशी दिली आहे डेफिनेटली, पण एका व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीला फाशी दिली गेली नव्हती, ते तुम्हाला इथं ओळखायला सांगितले. म्हणजे अनंत लक्ष्मण कॅनरी यांना फाशी दिली होती, त्याचबरोबर जे कृष्णाजी गोपाळ कर्वे होते त्यांना सुद्धा फाशी देण्यात आली होती. आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे विनायक नारायण देशपांडे यांना सुद्धा फाशी देण्यात आलेली होती. म्हणजे या सर्वांना फाशी झाली, कुणाला देण्यात आली नव्हती असं जेव्हा म्हटलंय, त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दत्तात्रय पांडुरंग जोशी. हे तुमचं उत्तर असणार आहे, हे आन्सर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जॅक्सनच्या खुनासाठी कोणाला फाशी दिली? अनंत लक्ष्मण कॅनरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. हे तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1905 मध्ये यंग थिस्ट युनियन. ओके, याची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? यंग थिस्ट युनियन म्हटलं लक्षात ठेवा, याचं उत्तर येतं विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे यांना आपण म्हणतो, तर ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी कुठून प्रकाशित केला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. ओके, हा कुठून प्रकाशित केला असं जेव्हा विचारलं जातं त्याचं उत्तर येतं 1933 आणि ठिकाण येतं कोल्हापूर. ठिकाण येतं कोल्हापूर. हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला यामधून. ठीक आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल आणखी बघायचं झालं तर डिप्रेस क्लासेस मिशन ऑक्टोबर 1906 मध्ये त्यांनी सुरू केलेली होती. याच्यामधून बरंचसं कार्य त्यांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रश्न विचारलाय ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष. राज्यसेवा मुख्य 2017ला होता. ओके, पहिले अध्यक्ष म्हटलं की आगा खान यांचं नाव येणं गरजेचं आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीग पहिले अध्यक्ष आगा खान, खूप महत्वाचं नाव. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उद्योजक मंडळ स्थापन केलं. राज्यसेवा मुख्य 2017. आता हा प्रश्न मी स्टार कॅटेगरीत देतोय. स्टार का? कारण एका शब्दामध्ये यामध्ये फरक आहे. ओके, 1865 दिले तुम्हाला आणि काय म्हटलंय? विधवा विवाह उद्योजक मंडळ म्हटलंय. याचा अर्थ, याचं उत्तर काय असणार आहे? महादेव गोविंद रानडे. म्हणजे महादेव गोविंद रानडे पर्यायात कुठे आहे? पहिल्या पर्यायामध्ये, ते त्याचं उत्तर असणार आहे. कारण याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे 1893. आता मी ज्या गोष्टी सांगतोय ना थोड्या लक्षात घ्या. 1893 मध्ये विधवा विवाह उद्योजक मंडळी, विधवा विवाह
उद्योजक मंडळी याची सुरुवात, याची स्थापना कोणी केली असं जेव्हा म्हटलं जातं, वर्ध्याहून याची स्थापना झाली होती किंवा ठिकाण सुरुवात केली होती. आणि हे कोणी केलं होतं, तर हे होतं धोंडो केशव कर्वे. ओके, धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केली होती. पण हे नाव त्यांनी लगेच ठेवलं का, म्हणजे मंडळ आणि मंडळी याच्यामध्ये फरक आहे, इथं लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी. का, तर इथं मंडळ आहे, मंडळ म्हटलं की रानडे, मंडळ म्हटलं की रानडे, आणि मंडळी म्हटलं की महर्षी धोंडो केशव कर्वे. आता याच्यामध्ये आणखी महत्वाची गेम काय आहे, तर 1895 म्हणजे 2च वर्षामध्ये महर्षी कर्वे यांनी काय केलं, याचं नाव बदललं होतं. ओके, तर विधवा विवाह प्रतिरक मंडळ असं चेंज केलं होतं, म्हणजे उद्योजक मंडळी कट करून टाकलेलं होतं, हे लक्षात असतं. 1895 मध्ये नाव बदललं होतं. त्यामुळं तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात असू द्या. महादेव गोविंद रानडे, कारण ऑप्शनमध्ये बघा ना, विष्णूशास्त्री पंडित कॉमन दिले, इथं रानडे दिले, इथं कर्वे दिले, इथं कर्वे दिले, इथं कर्वे दिले, म्हणजे किती कन्फ्यूज केले तुम्हाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे पंडिता रमाबाईंना कैसर ए हिंद पदवी का देण्यात आली. का देण्यात आली. आता पहिली गोष्ट, आता ती सुरुवात करताना कैसरी हे पदवी, हिंद पदवी त्यांना केव्हा दिली, इथून सुरुवात करा. कारण कैसरी हिंद पदवी त्यांना दिली होती 1919 मध्ये. कुणाला, पंडिता रमाबाईंना. ठीक आहे, पंडिता हा नाव त्यांना कुठून दिलं, तर कलकत्तामधून दिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता त्यांना हे किताब का देण्यात आला, त्याचं रिझन होतं एकच, ते म्हणजे त्यांनी जो स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी. कशासाठी, स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी. ख्रिस्ती धर्म स्वीकारला वगैरे, बाकी फक्त कन्फ्युजन करायला दिले. ठीक आहे, याचं उत्तर येते स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम जम्मू काश्मीर वगळता डॅश डॅश पासून लागू करण्यात आला. राज्यसेवा मुख्य, कारण सध्या नवीन शैक्षणिक धोरण आले, त्याच्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा. तर हा म्हणजे काय, RTE ऍक्ट कधीचा आहे, 2009चा. RTE म्हणजे काय, राईट टू एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी एज्युकेशन 6 ते 14 वर्षातल्या सर्व मुलांना मिळायला पाहिजे, याच्यासाठी करण्यात आलेला हा ऍक्ट होता, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. ओके, 2009चा. परंतु याची अंमलबजावणी कधीपासून झाली म्हटलं, खूप महत्वाचं आहे, 1 एप्रिल 2010. तर हे किती फॅक्च्युअलमध्ये फसवले हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जगातल्या पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 कोणत्या देशाने केली, ते लक्षात राहू द्या, तो भारतच आहे, म्हणजे उत्तर सी येणार, भारत. राज्यसेवा मुख्याला विचारला होता. पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेतला मुद्दा, शैक्षणिक धोरण. कारण भारतामध्ये जर बघितलं तर कोणत्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा विचार करण्यात आला, तर ते येतं 1968चं शैक्षणिक धोरण. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे फक्त बी बरोबर. हे लक्षात ठेवायचं फॅक्च्युअलमध्ये. परीक्षेला नवीन शैक्षणिक धोरण आता सध्या चर्चेत होतं, त्याच्यामुळं हा पॉईंट लक्षात ठेवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय सुरू करण्याचा विचार करण्यात आला. 1968 येतं का, ठीक आहे, 1968 येतं का, असं धोरण होतं का, नाहीये. बी येत नाही, ए उत्तर येते 1986च्या शैक्षणिक धोरणात, 1986. ठीक आहे, लक्षात घ्या, 1986 इज अ करेक्ट आन्सर, हे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, थोडासा कन्फ्यूज केला होता. दिलंय काय तुम्हाला, राज्यघटनेचा अनुच्छेद 243I याच्या अन्वये गठीत करण्यात आलेला वित्त आयोग म्हटले, बरोबर, वित्त आयोग. याच्यानुसार कोणतं विधान बरोबर नाही. कोणत्या घटना दुरुस्तीने म्हटलं तर 243I म्हणतोय, बरोबर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, वित्त आयोगाच्या कार्याबाबत कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलं. आता प्रश्नाकडे जाऊया. पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य बघितलं, नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करल, म्हणजे वित्त आयोग, आणि राज्याच्या वित्त मंत्र्याकडे शिफारस करेल. पहिलं वाक्य चुकीचं आहे, मी म्हणतो. का, कारण इथे वित्त मंत्र्याकडे शिफारस करणार का राज्याच्या राज्यपालाकडे शिफारस करणार, वित्तमंत्री दिल्यामुळे हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय येणार आहे, राज्यपाल येणार आहे, या ठिकाणी राज्यपाल. आयोगाला विचारलेलाच प्रश्न होता, त्याच्यामुळे ए चुकीचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली, ए चुकीचं आहे, याचा अर्थ हा ऑप्शन आणि हा ऑप्शन एलिमिनेट झाला. राहिलं काय तुमचं, तर डी, बी आणि सी हे राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपण बघितलं, याच्यामध्ये बरोबर कोणतं नाही, नाही विचारले, बरोबर नाही. पहिलंच वाक्य अज बरोबर नाही, याचा अर्थ अ आणि बी. आता बाकी बघितलं, राज्य नगरपालिका यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करेल, बरोबर आहे.
नेमून दिलेले कर म्हणजे नगरपालिकेकडून नेमून दिले जाणारे नियोजित केले जाणारे कर यांचं निर्धारण, म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त चुकीचं कोणतं आहे तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. सिंपलची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, नगरपालिकामध्ये सभाध्यक्षांची पदे हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व मागास प्रवर्ग याच्यासाठी राखीव असतील. डेफिनेटली बरोबर आहे. राखीव प्रवर्गातील सभासद जरी राखीव नसलेल्या मतदारसंघामधून, म्हणजे राखीव प्रवर्गामधला सभासद आहे परंतु राखीव नसलेल्या मतदारसंघातनं निवडून आला तर राखीव असलेल्या सभाध्यक्षांच्या पदासाठी निवडणूक लढवू शकतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे सुद्धा विधान. पुढचं बघा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे म्हटले. पहिलं विधान, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान काय म्हणते, राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख केला नाही. पहिलं जर वाक्य बघितलं तर मुख्यमंत्री घटनात्मक ठीक आहे, उपमुख्यमंत्री घटनात्मक दर्जा कुठं आहे? डेफिनेटली नाही. उपमुख्यमंत्री असू द्या किंवा उपपंतप्रधान असू द्या, हे नावाला तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, उपराष्ट्रपती म्हटलं तर आहे बरं का, हे लक्षात घ्या. याचा अर्थ पहिलं विधान चुकीचं आहे. ओके, पहिलं विधान चुकीचं आहे. बरोबर कोणतं आहे? दुसरं विधान बरोबर आहे, कारण मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी राज्यघटनेमध्ये काहीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. अंदाज समितीबाबत खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर नाही? हे सुद्धा आयोगाला विचारलेलंच आहे. अंदाज समिती म्हटलं, आता पहिलं विधान आपण एक एक विधान जाऊ. दुसरं विधान बघितलं, पहिली अंदाज समिती जॉन मथाई, ओके, हे महत्वाचं आहे. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार अंदाज समिती 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. बरोबर आहे. दुसरं म्हणजे तिच्यामध्ये मूळ 25 सदस्य होते, नंतर 30 पर्यंत वाढवण्यात आलं. हे सुद्धा बरोबर आहे. आणि उपसभापती समितीचे सदस्य असतील तरी आपोआपच अध्यक्ष बनतात. हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. याचा अर्थ पहिले, कारण बरोबर नाही असं विचारलंय. अंदाज समिती म्हणतो 30 पर्यंत सदस्य, याचा अर्थ हे 30 सदस्य कुठून असणार आहेत? 30 सर्वच्या सर्व लोकसभेमधून असणार आहेत. आमदार जे मंत्री आहेत त्यांना याच्यामध्ये स्थान नसतं अंदाज समिती. ओके, त्यानंतर लोकलेखा समिती. लोकलेखा समितीची स्थापना म्हटलं 1919च्या कायद्यानुसार झाली, हे लक्षात घ्या. आणि तिसरी असते ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कधी झाली तर 1964 मध्ये. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार. कोणती समिती? कृष्ण मेनन समितीची शिफारस. म्हणजे लोकलेखा समिती असू द्या किंवा सार्वजनिक उपक्रम समिती असू द्या, त्याच्यामध्ये सदस्य संख्या असते 22. त्या 22 ची फोड केली तर 15 लोकसभेमधनं आणि 7 सदस्य असतात ते राज्यसभेमधनं. फक्त एकच अशी समिती आहे महत्वाची, ती म्हणजे अंदाज समिती. त्याच्यामध्ये 30 सदस्य असतात आणि सर्व सदस्य लोकसभेमधून असतात. याच्यामध्ये अंदाज समितीमध्ये राज्यसभेला कसलंच प्रतिनिधित्व दिलं जात नाही. मग माझा असा प्रश्न आहे, हे झालं केंद्राची अंदाज समिती. मग राज्यांच्या बाबतीमध्ये काय? म्हणजे समजा महाराष्ट्र राज्याचा विचार करा. महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाज समिती आहे, बरोबर. मग ह्या अंदाज समितीमध्ये कसे सदस्य असतात? महाराष्ट्राचा विचार केला तर या समितीमध्ये एकूण 29 पेक्षा जास्त सदस्य असणार नाही. लक्षात येते, 29 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. आणि याची फोड 23 सदस्य आणि 6 सदस्य. 23 हे विधानसभेमधून असतील, 23 सदस्य विधानसभेमधून असतील आणि 6 सदस्य असतात ते विधान परिषदेमधून असतात. हे लक्षात येते, म्हणजे 29 पेक्षा जास्त असता कामा नाही महाराष्ट्राचा विचार केला तर. ठीक आहे, समजलं. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक उपक्रम समिती. ज्येष्ठ आपण आताच बघितलं. कोणतं विधान योग्य आहे? आता सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना आहे 1964 ला. आणि पहिलं वाक्य काय म्हटलंय? सुरुवातीला या समितीत 15 सदस्य होते आणि 1964 मध्ये तिची सदस्य संख्या 22 पर्यंत वाढली. 22 असतात मान्य, परंतु 1964 मध्ये वाढलं असं नाहीये, कारण स्थापनाच 1964च्या. याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट डेफिनेटली चुकीचं आहे. आता समितीच्या अध्यक्षांची नेमणूक समिती सदस्यांमधून केली जाते, परंतु राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून केले जाऊ शकत नाही. डेफिनेटली यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे? फक्त ब बरोबर आहे. ठीक आहे, कारण 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना आहे. 1974 यायला पाहिजे, 64 नाही आहे. ओके, त्यानंतर 10 वर्षांनी आय थिंक काहीतरी ते वाढवण्यात आलं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं राज्यपालांच्या कार्याचं कशा प्रकारे वर्णन केलं जातं? ओके, सिंपलचं आहे के.एम. मुन्शी. म्हणजे राज्यपाल हे पद सध्या चर्चेत आहे. सध्याचा जर विचार केला महाराष्ट्राचा, भगतसिंग कोश्यारी, बरोबर, राज्यपाल. त्याच्यामुळं, आणि मी असं जर विचारलं 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल, 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी एक राज्यपाल, अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली?
2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल असं जेव्हा म्हटलं जातं त्याचं उत्तर येतं 7वी घटना दुरुस्ती, जी 1956 साली करण्यात आली होती. या घटना दुरुस्तीने ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं, राज्यपालांच्या कार्याचं कशा प्रकारे वर्णन कोणी केलं होतं, याचं उत्तर येतं के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी. पुढचा प्रश्न बघा. संघराज्यामध्ये नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबतीत कोणत्या घटना दुरुस्ती संबंधित आहे? आता एक सिंपल आहे, विचारलंय राज्यसेवा मुख्य 2015 ला विचारलंय. काय अवघड आहे यामध्ये? दादा गप असं आपण लक्षात ठेवलं होतं. दादा गप ही ट्रिक. आता म्हणजे 3 घटना दुरुस्ती आहेत की ज्या संघराज्यामध्ये नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत येतात. 10वी घटना दुरुस्ती येते. या 10वी घटना दुरुस्तीने यातला दा म्हणजे दादरा नगर हवेली. पहिला दा म्हणजे काय? दादरा नगर हवेली. हे भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला. दादरा नगर हवेली याच्यामध्ये 1961 ला येते पहिली, त्यानंतर 1962च्या 2 आहेत. त्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती येते 12वी घटना दुरुस्ती महत्वाची. त्या घटना दुरुस्तीनुसार दमन दीव, पुढचं द म्हणजे काय? दमन दीव. दमन दीव आणि पुढचं ग म्हणजे गोवा. दमन दीव आणि गोवा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आलं. गोवा हे सुरुवातीला काय होतं? युनियन टेरिटरी होतं, म्हणजे केंद्रशासित प्रदेश होतं. कधी? 1962 मध्ये. कारण 12वी घटना दुरुस्ती कधीची येते? 1962 ची. पण गोवा आता सध्या काय आहे? राज्य आहे. मग राज्याचा दर्जा गोव्याला कधी देण्यात आला? 1987 मध्ये देण्यात आला. आणि ते भारताचं 25वं राज्य ठरलं होतं. कितवं राज्य ठरलं होतं? 25वं राज्य. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता राहिलं 14वी घटना दुरुस्ती. 14वी घटना दुरुस्ती 1965. इथं प ट्रिकचं प राहिलं ना फक्त आता, कारण आपण सुरुवातीलाच काय म्हटलं होतं? दादा गप असं लक्षात घ्या म्हटलं होतं मी. ओके, लक्षात येते का? इथं प राहिला ना. हे दा म्हणजे दादरा नगर हवेली. पुढचा दा आणि ग म्हणजे दमन दीव गोवा. हे 12व्या घटना दुरुस्तीनं राहिलं. काय? फक्त प म्हणजे काय येतं? पॉंडिचेरी. काय येतं? पॉंडिचेरी. पॉंडिचेरीचा 14व्या घटना दुरुस्तीनं भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. आता 16वी त्यामध्ये येत नाही. म्हणजे नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत असणाऱ्या घटना दुरुस्त्या कोणत्या? 10, 12 आणि 14. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे? तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. इसवी सन 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? सिंपल्स आहे, वेल्सली. कारण 1799 ते 1800 म्हटलं वेल्सली. तैनाती फौजेसाठी प्रसिद्ध होता. डुप्लीची ती योजना होती. बॉम्बे हा येथे तेल विहीर केव्हा खोदण्यात आली? सिंपल आहे, 2दा परीक्षेला प्रश्न विचारला. कारण एक्साईज पूर्व 2017 जी झाली होती त्याच्यामध्ये पण हा प्रश्न होता. उत्तर येतं 3 फेब्रुवारी 1974. पाठ करून ठेवा. 2दा रिपीट झालाय, पाठ करून ठेवा. बॉम्बे हाय पहिली तेल विहीर 3 फेब्रुवारी 1974. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते असे विधान कोणी केले? वन सेवा मुख्य म्हणजे फॉरेस्ट मेन्स 2015 ला विचारलं होतं. याचं उत्तर आहे दादाबाई नौरोजी. काय आहे? दादाबाई नौरोजी. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यास संबंधित 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदेमंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला? कृषी सेवा पूर्व 2017 ला विचारलं होतं. 1910 म्हटल्यानंतर महात्मा फुले येत नाही, लक्षात घ्या. नंतर तुम्ही लगेच महात्मा फुले उत्तर करत चला. कारण महात्मा फुलेंचं निधन आहे 1891 मध्ये आणि यांच्या निधनानंतर त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला होता. त्या ग्रंथाला म्हटलं जातं सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामधून त्यांनी कशाची संकल्पना मांडली? निर्मिकाची संकल्पना मांडली. निर्मिक म्हणजे त्यांनी कोणाला म्हटलं होतं? तर देवाला म्हटलं होतं. ओके, निर्मिकाची संकल्पना. त्यामुळे महात्मा फुले उत्तर येत नाही कारण त्यांचा मृत्यू 1891 मध्ये. आता 1910 मध्ये भारतीय लोकांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय कायदेमंडळाकडे. याचं उत्तर येतं गोपाळकृष्ण गोखले. हे लक्षात असू द्या. गोपाळकृष्ण गोखले 1905 बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 लाच त्यांनी आणखी एक समाज स्थापन केला होता. त्या समाजाला म्हटलं जातं भारत सेवक समाज. काय म्हटलं जातं? भारत सेवक समाज. हे लक्षात घ्या. ठीक आहे, एवढे पॉइंट इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे. 6 फेब्रुवारी 1932 मध्ये पदवीदान समारंभात बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सनवर गोळीबार केला. राज्यसेवा मुख्य 2016 विचारलं होतं. विना दास उत्तर येते. स्टॅनले जॅक्सनवर गोळीबार कोणी केला? पदवीदान समारंभात म्हटलं विना दास. ओके, मुलींच्या शाळेची प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहमदनगरच्या या मिशनरी बाईंच्या शाळेमुळे मिळाली. मिस फरार नाव आहे, लक्षात ठेवायचं. मिस फरार.
आता यामध्ये मी येथे मिस डेमन दिले. मिस डेमन म्हणजे कोण, तर जे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केलं होतं, शारदा सदन, त्या शारदा सदनमध्ये मिस डेमन बाई शिकवत होती. मिस डेमन, शारदा सदन. शारदा सदन म्हटलं 11 मार्च 1889 सुरू केलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. मिस फरार, महात्मा ज्योतिबा फुले, प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. भारतात गुप्तहेर खातं सुरू केलं. प्राचीन वास्तूंच्या संरक्षणासाठी पुराणवस्तू संरक्षण विधेयक पास केलं. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन केली. सिंपलच उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेली विधाने ओळखा म्हटले. स्वामी दयानंद यांचे गुरु होते पूर्णानंद सरस्वती, बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदशास्त्र अध्ययन स्वामी विरजानंद यांच्याकडे घेतलं, दोन्ही महत्वाचं आहे. पूर्णानंद सरस्वती त्यांच्या गुरुचं नाव, परंतु त्यांनी जे वेदशास्त्राचं अभियान कोणाकडून घेतलं, विरजानंद कडून घेतलं, बरोबर आहे. सत्यार्थ प्रकाश खूप महत्वाचा ग्रंथ आहे स्वामी दयानंद सरस्वतींचा. वेदभाष्य हे ग्रंथ त्यांनी लिहिले, डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ, याचं उत्तर येते वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पूर्णानंद सरस्वती स्वामी दयानंद यांचे काय होते, ते गुरु होते, आणि विरजानंद जे आहेत त्यांच्याकडून त्यांनी वेदशास्त्राचं अध्ययन केलं. म्हणजे वेदभाष्य हा ग्रंथ सुद्धा स्वामी दयानंद सरस्वतींचा आहे. परीक्षेला महत्वाचा आहे सत्यार्थ प्रकाश. ओके, लक्षात ठेवा. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी सुरू केली? सिंपलचा प्रश्न आहे, 1 नंबर. कोणती व्यक्ती संदर्भामध्ये येते? लाला लजपत राय. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. मुंबईच्या इंदुप्रकाश वृत्तपत्रामध्ये न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड ही लेख कोणी लिहिला? आता हे जे SSC एक्झाम असते किंवा बँकेचे एक्झाम असतात, म्हणजे जे रेल्वेचे एक्झाम असतात, याच्यामध्ये ही परीक्षेला ह्याच्या बऱ्याच वेळा विचारले. ओके, तर न्यू लॅम्प फॉर ओल्ड म्हटलं, लक्षात ठेवायचं योगी अरविंद घोष. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावरील खटल्यात भगतसिंगचं वकीलपत्र कोणी घेतलं? बॅरिस्टर असिफ अली. अचूक उत्तर बॅरिस्टर असिफ अली. कारण भगतसिंग असतील, ओके, आता लक्षात घ्या, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट केला होता. का केला होता? कारण तिथं 2 बिल मांडली जाणार होती, त्या बिलाला विरोध म्हणून. पहिलं बिल होतं पब्लिक सेफ्टी बिल होतं, आणि दुसरं बिल होतं ट्रेड डिस्प्यूट बिल. ओके, ह्या 2 बिलाला विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी येथं बॉम्बस्फोट केला होता. इन्कलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या होत्या. ते तिथून पळून बी जाऊ शकले असते, पण त्यांना जायचं नव्हतं, ते न्यूज करायची होती. ओके, त्यामुळे लक्षात राहू दे कोणतं बिल म्हटलं की. सन 1920च्या नागपूर अधिवेशनात लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोणता फंड जमा करण्याचं ठरलं होतं? याचं उत्तर येते पर्याय 4, म्हणजे जो टिळक मेमोरियल फंड आहे तो पण, आणि दुसरं म्हणजे स्वराज्य फंड तो पण. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. 1920, कारण 1 ऑगस्ट 1920ला म्हणजे असहकार आंदोलन जेव्हा सुरू होणार होतं, त्याच दिवशी अगोदर कोणाचं निधन झालं? टिळकांचं. ओके, 1 ऑगस्ट 1920 असहकार आंदोलन तिथं सुरू होणार होतं. 24 जानेवारी 1943 रोजी पुण्यातील डॅश डॅश थिएटरमध्ये बॉम्बकटामध्ये भास्कर कर्णिक, शिरूभाऊ लिमये, बाबुराव चव्हाण, रामसिंह परदेशी इत्यादी तरुण सहभागी झाले होते. तर 1943 24 जानेवारी म्हणजे कॅपिटल थिएटर. कोणतं थिएटर? कॅपिटल थिएटरमध्ये बॉम्बकटामध्ये. लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये हे गाठाला सरांच्या पुस्तकांचा संदर्भ आहे. भास्कर कर्णिक, शिरूभाई लिमये, बाबुराव चव्हाण, रामसिंह परदेशी इत्यादी तरुण त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे, नागपूर या ठिकाणी झालेली काँग्रेसची अधिवेशनं कोणती? उत्तर येतं 1 आणि 2. म्हणजे 1891 मध्ये झालेलं अधिवेशन, पण 2च अधिवेशन महत्वाचे आहेत नागपूरमध्ये, आणि 1920 मध्ये झालेलं पण. मग आता तुम्हाला कळालं पाहिजे 1891 अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, 1920च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण. त्याचं उत्तर येतं 1891 म्हटलं की आनंदा चार्लो, आणि 1920ला म्हटलं तर चक्रवर्ती राघवाचार्य. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत फर्ग्युसन कॉलेज चालवलं जात होतं. या सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून यांची वर्णी लागली. याच वेळी विद्यार्थी निधी ही योजना त्यांनी काढली. याचं उत्तर येतं महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात असू द्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता? त्याचं उत्तर येतं विश्वनाथ नारायण मंडलिक, आणि त्यांचे प्राथमिक शिक्षक होते विनायक लक्ष्मण सोमन. यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे मी अगोदर कव्हर केलं, 1893 विदर्भातल्या वर्धा या ठिकाणी त्यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळी सुरू केली आणि याचं नाव बदललं, ते म्हणजे विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी. हे जे पॉईंट आहेत ना, हे तर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी ना हे महत्त्वाचं. आलं लक्षात? 1893 विधवा विवाह उद्योजक मंडळी, 1893 महर्षी कर्वे, रूपांतर केलं 1895 मध्ये विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ. नुसतं असं जर म्हटलं विधवा विवाह उद्योजक मंडळ कोणी सुरू केलं? रानडे, 1865. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पंडिता रमाबाईंनी डिसेंबर 1887 मध्ये रमाबाई असोसिएशन सुरू केलं? बोस्टन शहरामध्ये. आणि या रमाबाई असोसिएशन मार्फत येणारा पैसा भारतामध्ये पुरवला आणि त्यामधून त्यांनी एक संस्था सुरू केली, ती संस्था म्हणजे शारदा सदन. काय म्हणतात? शारदा सदन, जी 11/3/1889 सुरू झाली. या ठिकाणी म्हणजे रमाबाई असोसिएशन मार्फत बोस्टन शहरातला पैसा जो होता तो इकडे त्यांनी वापरलेला होता. पुढील वाक्यात वर्णन केले व्यक्ती ओळखा. उत्तम व्यक्ती होते, ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते, 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यात महत्त्वाचं, क्रांतीचे रणशिंग हे पुस्तक लिहिले होते जे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उत्तर लगेच येतं, दिनकरराव जवळकर. आता याच्यामध्ये घरचा पुरोहित हे पुस्तक म्हटलं भास्करराव जाधव, लक्षात ठेवायचं. घरचा पुरोहित हे पुस्तक म्हटलं भास्करराव जाधव. याच्या व्यतिरिक्त देशाचा दुश्मन हे पुस्तक म्हटलं तर काय येतं? दिनकरराव जवळकर. देशाचा दुश्मन हे पुस्तक जर म्हटलं तर दिनकरराव जवळकर, हे लक्षात घ्या. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, कारण देशाच्या दुश्मन या पुस्तकामध्ये त्यांनी देशाचं दुश्मन कोणाला म्हटलं तर टिळक, लोकमान्य टिळक, आणि जे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना त्यांनी देशाचं दुश्मन म्हटलं. आणि याचा जो खटला झाला, या खटल्यामध्ये शिक्षा कोणाला झाली? देशाचे दुश्मन खटला म्हणून ओळखला जातो, तर दिनकरराव जवळकरांना शिक्षा झाली. दिनकरराव जवळकर. आणि आणखी एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे केशवराव जेधे. का शिक्षा झाली बरं केशवराव जेधेला? कारण देशाचे दुश्मन हे पुस्तकासाठी जे प्रकाशक होते, तर ते होते केशवराव जेधे. त्याच्यामुळं त्यांना ही शिक्षा झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आचार्य यात्रे यांनी जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचं अनविशिष्ट सम्राट म्हणून पदवी दिली. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, परीक्षेला विचारले. मुंबईचे अनविशिष्ट सम्राट असं जगन्नाथ शंकर शेट यांना कोणी म्हटलं? आचार्य यात्रे यांनी म्हटलेलं आहे. मग पुढीलपैकी कोणत्या शैक्षणिक कार्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा सहभाग होता? ओके, तर त्यांचं उत्तर येतं द जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट ग्रेड अँग्लो स्कूल, स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी आणि एल्फिन्स्टन कॉलेज. फिमेल हायस्कूलमध्ये येत नाही. ओके, अ, ब आणि ड उत्तर येतं. का तर फिमेल हायस्कूल म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे येतात पुण्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचा संदर्भ तिथे येत नाही. क चुकीचं आहे. क चुकीचा म्हणजे पहिला ऑप्शन जातो, तिसरा ऑप्शन जातो, चौथा ऑप्शन जातो, दुसरं उत्तर येतं. प्रार्थना समाजाने धर्म सुधारण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. पुढीलपैकी कोणत्या संस्था प्रार्थना समाजाशी निगडीत होत्या? सोशल सर्व्हिस लीग, ना. म. जोशी, 1909. हरिश्चंद्र तालचेरकर, हे सुद्धा नाव यामध्ये येतं. हरिश्चंद्र तालचेरकर, सोशल सर्व्हिस लीग. भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले, हे पण उत्तर येतं. प्रार्थना समाजाशी निगडीत गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाज, 1905. डिप्रेस क्लासेस मिशन, वीरा शिंदे, हे पण येतं. अनाथ बालस्क्रब, हे पण येतं. वरीलपैकी सर्व अचूक उत्तर. द इंडियन असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली? इंडियन असोसिएशन ही संस्था, सिंपलच आहे ना, याचं उत्तर काय येतं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणत नाही. ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं की दादाभाई नौरोजी, मग व्यवमितचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने. इंडियन असोसिएशन म्हटलं की सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 26 जुलै 1876, बरोबर आहे का? जुलै 1876 मध्येच येते ना, लक्षात राहते. प्रथम वर्णनावर्ण व्यक्ती ओळखा. प्रथम ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केलं. इसवी सन 1868 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक, हे खूप महत्त्वाचं आहे, इतिहास आणि इंग्रजीचे प्राध्यापक झाले. 1885 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, डेफिनेटली रानडे, कारण महादेव गोविंद रानडे यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इतिहास आणि इंग्रजी, हिस्ट्री आणि इंग्लिश
याचं अध्ययन केलं होतं. प्राध्यापक होते आणि 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा झालेले होते. महादेव गोविंद रानडे किंवा त्यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणून ओळखलं जातं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता? डेफिनेटली विश्वनाथ नारायण मंडलिक आणि त्यांचे प्राथमिक शिक्षक विनायक लक्ष्मण सोमन, दोन्ही बरोबर आहे. 1944 मध्ये समता संघ कोणी स्थापन केलं? महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात घ्या, समता संघ म्हणतोय याच्यानुसारच त्यांनी मानवी समता नावाचं मासिक सुरू केलं होतं. मानवी समता नावाचं मासिक सुरू केलं होतं 1947 मध्ये. महर्षी धोंडो केशव कर्वे. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत कोणत्या मुस्लिम नेत्यांनी आपापल्या व्यवसायाचा त्याग केला? याच्यामध्ये डॉक्टर अन्सारी आहेत, शौकत अली आहेत, मौलाना मोहम्मद अली आहेत आणि मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. हे सर्वच्या सर्व व्यक्तींनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला होता मुस्लिम नेत्यांनी. डॉक्टर अन्सारी, शौकत अली, मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद. पुणे करारानुसार हरिजनांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आल्या. 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आणि 18%. ओके, लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये हरिजन पत्र हे सुरू केलं होतं महात्मा गांधीजींनी एरोडा कारागृहातून, कारण जो तो करार झाला होता ना त्याच्यानंतर. आता ह्या हरिजन शब्दाला आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता. आंबेडकरांना तो शब्द आवडलेला नव्हता, हरिजन. ओके, हे लक्षात असू द्या. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा कम्युनिझमच्या धर्तीवरील विचार मांडणारा ग्रंथ कोणी लिहिला? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. सांगा कोण उत्तर सांगता याचं? हे उत्तर येतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्याचा स्तर राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. ओके, याचं उत्तर येतं 19 जुलै 1942. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करत असाल तर मजूर संघ, स्वतंत्र मजूर पक्ष होता जो स्वतंत्र मजूर पक्ष जो स्थापन करण्यात आला होता सुरुवातीचा, तर तो होता 15 ऑगस्ट 1936 पण त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सुरू केलं 1942. पण एक लक्षात घ्या, या पक्षाच्या वतीने ज्यांनी निवडणूक लढवली त्यांचा पराभव झालाय आणि तो दारुण पराभव होता. त्याच्यामुळं हा एवढा जास्त चाललेला नाहीये. फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, 19 जुलै 1942 अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. स्वतंत्र मजूर पक्ष म्हटलं, स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936. हे लक्षात घ्या.